पाप पुण्य जे काही आहे हे मनुष्याच्या ठिकाणी आहे, मनुष्याला आहे. म्हणून माणसाला विचार करता आला पाहिजे. आपल्याला विचार करता येतो, पण तो आपल्या हिताचा आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. आपण सगळ्या गोष्टी विचार करूनच करतो. कोणतीच गोष्ट माणूस विचार केल्याशिवाय करत नाही. पण तो विचार, आता विचाराचे काही प्रकार आहेत. एक सार्थक विचार आहे, एक अनर्थक विचार आहे आणि एक निरर्थक विचार आहे. सार्थक विचार म्हणजे जो विचार केल्यानंतर आपलं काहीतरी सार्थक होईल, आपलं काहीतरी बरं होईल, भलं होईल, चांगलं होईल, असा विचार, हा सार्थक विचार झाला. दुसरा विचार म्हणजे निरर्थक विचार, ज्या विचाराला काहीच अर्थ नसतो. असं उगाच बसल्या ठिकाणी आता वाराला मंडपच पडलं तर कसं होईल, विनाकारण विचार आहे की नाही, काही गरज आहे का त्याची, हा निरर्थक विचार आहे. काही माणसं असतात जीवनात उगाच बसल्या जागी टेन्शन घेत बसतात, हे निरर्थक आहे. आपण टेन्शन घेतल्यानं काही बदल होणार नसतो, पण आपण उगाच विनाकारण कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत असतो. त्याचा अति जास्त विचार आपण करत असतो, अति विचार करत असतो. आणि त्यामुळे काय होतं, जे होणार आहे ते तर होतच, परंतु त्यामुळे आपलं विनाकारण बीपी वाढतो. आपलं जे जीवन आहे हे समस्यांनी आणि वैफल्यग्रस्त होऊन जातं. म्हणून अतिविचार, अति टेन्शन करण्यापेक्षा, हा निरर्थक विचार करण्यापेक्षा सार्थक विचार कधीही चांगला. आणि तिसरा विचार मी तुम्हाला सांगितला, अनर्थक विचार. अनर्थक विचार म्हणजे माणूस विचार तर करतो, पण त्या विचाराने त्याचा अनर्थ होतो, असा अनर्थक विचार. हे 3 प्रकारचे विचार आहेत. या 3ही प्रकारच्या विचारामध्ये सार्थक विचार हा चांगला, की ज्या विचाराने काहीतरी आपल्या जीवनाचं भलं होईल. स्वामींनी सांगितलेलं आहे, विचाराने योग्यता निर्माण होते, विचाराने दृढता निर्माण होते, आचाराने योग्यता निर्माण होते आणि विचाराने दृढता निर्माण होते. म्हणून माणसाला योग्य विचार करता आला पाहिजे. पण माणसाला जीवनामध्ये सार्थक विचार खूप कमी लोकांना करता येतो. एकतर आपण अनर्थक विचार करतो, नाहीतर निरर्थक विचार करतो. एक मनुष्य आपल्या घराच्या बाहेर ओट्यावरती बसलेला असायचा आणि रोज त्या गावातनं एक मनुष्य आपल्या म्हशीला घेऊन चारायला गावाच्या बाहेर घेऊन जायचा सकाळी आणि संध्याकाळी परत आणायचा. हा सकाळी रोज ओट्यावरती उठून बसलेला असायचा आणि त्या म्हशीला नेताना तो रोज बघायचा. त्यातल्या एका म्हशीचे शिंग असे डेरेदार होते, गोलाकार, आणि तो म्हशीच्या शिंगाकडे बघून काहीतरी विचार करायचा. असं त्याचा नित्याचा क्रम आहे. 1-1.5 महिना 2 महिने झाले आणि एके दिवशी त्याचा मेहुणा त्याच्या घरी आला. म्हणजे मेहुणा म्हणजे कोण, बायकोचा भाऊ. आणि तो आल्यानंतर मग तोही दाजेसोबत बाहेर बसला होता. तेवढ्यात तो मनुष्य म्हशी घेऊन, तो शेतकरी निघाला शेताकडे आणि तो त्या म्हशीकडे बघून विचार करत होता. तेवढ्यात तर मेहुण्याने विचारलं, दाजी काय विचार करताय? काय नाही, असं अहो सांगा तरी, काय विचार करताय? मग त्याने सांगितलं, मी विचार करतोय की महिषाया शृंगयो मध्ये मम मस्तकः प्रविशतु नवा. म्हणजे ह्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं मस्तक घुसल का, माझं मुंडकं घुसल का? इतके डेरेदार शिंग आहेत तिचे गोलाकार, माझं मुंडकं घुसल की नाही हा विचार मी करतोय. आता हा मेहुणा म्हणजे तुम्हाला माहित आहे कसा असतो. त्यानं सांगितलं, दाजी विचार काय करताय, कधीपासून विचार करता? मला झालं 1.5-2 महिने. अहो एवढे दिवस विचार करायची काय गरज आहे, जाऊन डायरेक्ट घालून बघायचे ना म्हणे शिंग, आपल्या त्या मुंडक्याच्या शिंगामध्ये जाते की नाही ते. तो म्हटलं, हे बरोबर आहे, रोज रोज टेन्शन घेण्यापेक्षा एकदा घालून पाहिल्यावर कळेल तरी आपल्याला बसते का नाही मुंडकं ते. आणि म्हणून यानं मागचा पुढचा विचार केला नाही. गेला आणि त्या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं मुंडकं घातलं. नेमकं सकाळी ती म्हैस दूध देत नव्हती म्हणून तिच्या मालकानं तिला खूप मारलं होतं. ती अगोदरच चिडलेली होती. त्यात या शहाण्यानं तिच्या शिंगामध्ये मुंडकं घातलं. तसं तिला राग आला, तिनं जे मुंडक्याला आपल्या हिसका दिला, म्हणजे मान झटकली, तसं याच्या मानेचा कळस मोडला आणि हा बाजूला जाऊन पडला. त्याला उठता येईना, काहीच करता येईना. इकडे तिकडे बघायला लागला. लोक जमा झाले. असं काही झालं की लोक लगेच जमा होतात, धावत पळत येतात, काय झालं काय झालं. सगळे लोक पळत 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 आले, जमा झाले आणि त्याला म्हटलं, अरे काय झालं काय झालं, कसं काय पडलास? त्यानं पडल्या ठिकाणी सांगितलं, म्हटलं काही नाही, म्हशीच्या शिंगात मुंडकं घातलं, म्हशीनं मानेला हिसका दिला आणि मी खाली पडलो. अरे येड्या माणसा, त्या म्हशीच्या शिंगामध्ये मुंडकं घालायच्या आधी विचार तर करायचा. त्यानं सांगलं, मागच्या 2 महिन्यापासून विचार करत होतो म्हणला आणि आज खरं करून पाहिलं आणि त्याचं काय झालं, अनर्थ झाला. तर हा आहे अनर्थक विचार. ज्या विचाराने स्वतःचं वाईट होईल असा विचार नाही करायचा. ज्या विचाराने काहीतरी आपलं सार्थक होईल, आपलं भलं होईल असा विचार माणसाला करता आला पाहिजे. हा विचार कोणाला करता येतो माहित आहे? ज्यांची बुद्धी ज्ञानानं प्रगल्भ झालेली आहे, ज्यांचं मन प्रेमाने परिपूर्ण भरलेलं आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये समाजातली दुःख पाहून संवेदना निर्माण होतात, त्या माणसाला सार्थक विचार करता येतो.
बरं, विचार करावा तर त्याची पातळी आहे. एक वैयक्तिक विचार आहे, एक कौटुंबिक विचार आहे आणि एक सामाजिक विचार आहे. काही माणसं केवळ वैयक्तिक स्वार्थापुरता विचार करतात. माझं पोट भरलं ना बस झालं, बाकी बायकोला शिल्लक राहिलं का नाही, लेकराला शिल्लक राहिलं का नाही, बाप जेवला का नाही, माय जेवली का नाही, काही घेणं देणं नसतं. हे जेवणापुरतं सांगतोय मी. अशी काही माणसं आहेत जी फक्त वैयक्तिक विचार करतात, हा स्वार्थापुरता विचार झाला. काही माणसं असतात ती कौटुंबिक विचार करतात, फक्त स्वतःच्या कुटुंबापुरता. माझं घर सुखात आहे ना बस झालं, माझ्या घराचं संरक्षण होतं ना, बाकी गाव गेलं तिकडे खड्ड्यात, मला काही घेणं देणं नाही, फक्त मी माझ्या कुटुंबाचा, माझ्या घराचा विचार करणार. ते मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, आपलीच गाडी आपलीच माडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी. म्हणजे केवळ स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करणारी माणसं असतात. आणि त्यानंतर काही माणसं अशी असतात जी समाजाचा विचार करतात. समाज दुःखी आहे, समाजामध्ये दीन माणसं आहेत, दलित माणसं आहेत, दुःखित माणसं आहेत, पतित आहेत, हीन आहेत, दीन आहेत, आणि या सगळ्या माणसांचं कल्याण झालं पाहिजे. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. इतकी विस्तृत विशाल विचार करण्याची वृत्ती ज्या माणसात निर्माण होते ती माणसं म्हणजे संत. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा समाज बुडतोय, दुःखामध्ये कुठेतरी चाच पडतोय, दुःखात बुडालेला आहे. प्रत्येकाचं दुःख वेगळं असेल, हो, प्रत्येकाची दुःखाची जागा वेगळी असते, प्रत्येकाची समस्या वेगळी असते, पण दुःख हे दुःखच आहे. दुःख एका कसोटीवर तुम्ही तिला त्या दुःखाला नाही मोजू शकत. कुणाच्या मुलीचं लग्न होत नाहीये त्याचं दुःख वेगळं आहे, कुणाला म्हणजे कुणाच्या मुलाला मुलगा होत नाही याचं दुःख वेगळं आहे, कुणाला स्वतःला अपत्य होत नाही याचं दुःख वेगळं आहे, कुणाला मुलाला नोकरी लागत नाही याचं दुःख वेगळं आहे. अनेक प्रकारचे दुःख आहेत, प्रत्येकाची चिंता वेगळी आहे. संसारात आलात म्हणजे संसाराला भगवंतांनी काय म्हटलेलं आहे माहितीये का? दुःखालयम अशाश्वतम. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत ह्या संसाराला दुःखालय म्हणतात. दुःखालय, दुःखालय म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? आता विद्यालय म्हणजे काय? शाळा. विद्येचं घर म्हणून विद्यालय. औषधालय म्हणजे काय? औषधाचं घर म्हणून औषधालय. बरोबर आहे? तसं रुग्णालय म्हणजे काय? जिथं रुग्णांना तपासल्या जातं, जिथं रुग्ण राहतात ते रुग्णालय. तसं दुःखालय असं संसाराला म्हटलेलं आहे भगवद्गीतेत. दुःखालयम अशाश्वत. मग दुःखालय म्हणजे काय? जिथं फक्त दुःखच आहे त्याला दुःखालय म्हणजे संसार असं म्हटलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काय म्हटलेलं आहे? दुःख रूपता, पाप मूळता, अनित्यता ये तिन्ही नव्हती तरी संसारा वांचून आणि काही गोमट्यात. किती सुंदर सूत्र आहे स्वामींचं. संसार खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे. संसारासारखं चांगलं काहीच नाही माय बाप हो. पण संसारात 3 दोष आहेत. कोणते? दुःख रूपता. संसार हा दुःखाने भरलेला आहे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याचे. किती सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. तुमच्या अंगावरच्या एका कपड्यामध्ये जर 100 धागे तुम्ही पाहिले ना, त्यातला एक धागा सुखाचा असतो आणि 100 धागे दुःखाचे असतात. पण आपण त्यातही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वामींनी काकशुक्राचा दृष्टांत सांगितला. कावळा असे तो चांचू करून अमेध्य ऐसा सारी ऐसा सारी, तयात सार निवडी तयात कैचे सार, तेथचे सार तेही अमेध्यची की. कावळा असतो बघा, आणि कावळा असा हे रस्त्याच्या काठाला विष्ठा पडलेली असते, घाण पडलेली असते, ती वाळलेली आहे. आणि तो कावळा तिला चोच मारू मारू त्याच्यात काहीतरी खायला निवडतो. आता त्या विष्ठेमध्ये, घाणीमध्ये काय चांगलं सापडणार आहे? तिच्यात चांगलं म्हणलं तरी ती विष्ठाच. बरोबर आहे की नाही? दुसरा दृष्टांत स्वामींनी दिला सुकराचा. सुकर असे तो बुडियांत चुडी खोवी तयांत सार निवडी तयात कैचे सार, तेथचे सार ते बोडीच की. डुक्कर असतं, सुकर म्हणजे डुक्कर. ते काय करतं तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आणि मग तिथं तो खाण्यासाठी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यात काय चांगलं सापडणार आहे खायला? ते मुळातच घाण आहे. तसं स्वामी म्हणतात, हा जीव संसारामध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो. अरे मग संसार मुळातच दोषाने भरलेला आहे, दोषांचा आळा आहे. संसार सगळ्या दोषांचा आळा आहे. आणि ह्या दोषावह असलेल्या संसारात आपण काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, संसार चांगला आहे ही त्याची एक बाजू आहे. पण त्यातले हे 3 दोष तुम्हाला नाहीसे करावे लागतील, मग तुमचा संसार खूप सुंदर आहे.
पहिला दोष सांगितला मी तुम्हाला, दुःख रुपता. ह्याच्यात प्रत्येक गोष्टीत दुःख भरलेलं आहे. अन्य साहित्यात असं म्हटलेलं आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ आहे, पण माणूस संसारासाठीच करतो सगळं. संसारासाठी खटपट करीशी अवघा येळ, आणि प्रभू नाम घेता बसे तुझी दात खीळ. देवाचं नाव घ्यायचं म्हणलं की माणसाची दात खीळ बसते, तोंडातून शब्द निघत नाही. आणि संसारासाठी खटपट करायला माणूस रात्रंदिवस करतो की नाही? रात्रीला भिजवायला जातो, दिवसभर काम करतो. मंदिरात आरतीला 15 मिनिटं जायचं म्हटलं की माणसाला आळस येतो, कंटा जाऊ द्या ना, काय जायचं, आताच काम करून आलो, आणि बसतो टीव्ही समोर पाय पसरून. बरोबर आहे की नाही? देवासाठी, ज्या देवाने एवढा सुंदर जन्म दिला त्याच्यासाठी एक 10-15 मिनिटं द्यायला काय हरकत आहे आपल्याला? एखाद्या बाईला जर तिच्या नवऱ्यानं नथ केली, नथ नाकात घालायला, तर ती शेजाऱ्या पाजारीला सांगते, तिला जाऊन सांगते, हिला जाऊन सांगते, जाऊला जाऊन सांगते, कोणी शौर्याचं घर असेल तिथं जाऊन सांगते, मालकानं नथ केली, 2 ग्रामची आहे, 4 ग्रामची आहे, 5 ग्रामची आहे, जे काही असेल ते सांगते की नाही बाई? गावभर सांगते, मालकानं नथ केली, मालकानं नथ केली. अरे पण त्या देवाने ती नथ घालायला नाक दिलं ते सांगितलं का कधी लोकांना? देवाने मला नाक दिलं, देवाने मला नाक दिलं नाही. जे देवाने आपल्याला सहज दिलं ना, माणसाला फुकट भेटलेल्या गोष्टीची किंमतच वाटत नाही. कोणतीही गोष्ट फुकट भेटू दे बरं, काही किंमत वाटते का त्याची? नाही वाटत, अजिबात नाही वाटत. आणि कष्ट करून कमवले की, एक पोरगा रोज आपल्या बापाला पैसे मागायचा, मला 1 रुपया द्या, घ्यायचा रुपया, जाऊन काही चॉकलेट बिकलेट खायचा. एका दिवशी त्याच्या बापाने सांगितलं, ठीक आहे तुला रुपया पाहिजे ना, आज तू गावात जायचा, वाटेल ते काम कर, पण रुपया स्वतःच्या कष्टानं कमवून आणायचा. आणि मग तो मुलगा म्हणाला, ठीक आहे 1च रुपया आणायचा ना, काय हरकत आहे. मग तो गेला गावात, म्हणाला मला 1 रुपया पाहिजे, कोणी काही काम देतं का? 2-4 ठिकाणी गेलं, त्याला काम भेटलं नाही, थोडं परेशान भाऊ लागले. एका ठिकाणी गेला, त्याला काहीतरी काम सांगितलं, काहीतरी विहिरीवरून 2-4 भांडे पाणी आणून टाकायचं सांगितलं घरात. मग तो गेला, विहिरीवरून पाणी शेणलं, आणून टाकलं, तो त्रासला, त्याला त्रास झाला ना, त्याचा कष्ट झाले. आणि मग आणून ते पाणी टाकल्यावर भेटला रुपया त्याला. आणि तो रुपया घेऊन मात्र आता त्याची दुकानावर जाऊन चॉकलेट घ्यायची हिंमत नाही झाली, कारण तो रुपया कमवण्यासाठी त्याला किती कष्ट करावे लागले याची किंमत त्याला कळाली. मग माणसाला जे सहज भेटतं त्याची किंमत माणसाला वाटत नाही. देवानं दिलंय आपल्याला हे, पण त्याची किंमत आपल्याला कळत नाही, ते कळायला पाहिजे. मग हा संसार जो आहे ना, त्या संसाराविषयी आपण खूप काही करतो, संसारासाठी बरंचसं काही करतो. सायासे करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कोणे गुणे. अरे कष्टपूर्वक रात्रंदिवस संसार करतो आपण, पण भगवंताचं भजन करण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी किती दिवस आपण देतो? काय म्हटलेलं आहे वारकरी संप्रदायात, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मग भजनाशी उरले ते काय. किती सुंदर विवेचन केलेलं आहे तुमच्या 100 वर्षाचं. 100 वर्षाचं आयुष्य माणसाला भेटलं, त्यातले 50 वर्ष झोपेत गेले. तुम्ही म्हणाल बाबा 50 वर्ष कोण झोपतं? कोणी झोपतं का 50 वर्ष? कुंभकर्ण सुद्धा झोपत नाही. आपण कसं काय म्हणतो तुम्ही 50 वर्ष झोपेत गेले? मला सांगा, 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्या 24 तासाचा दिवस असतो, 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते 24 तासात. बरोबर आहे का चुकले? बरोबर आहे. हा, मग आता 12 तासाचा दिवस, तर दिवसभर आपण काम करतो, कष्ट करतो, आपले सगळे जे काही दैनंदिन कर्म असेल आपण करतो. आणि रात्री काय करतो? भजन करतो का? नाही. काय करतो? झोपतो की नाही? मग मला सांगा, 24 तासातले जर 12 तास झोपेत गेले, याचा अर्थ 100 वर्षातले 50 वर्ष कशात गेले? झोपेत गेले. हे सरळ सरळ गणित आहे. उरले 50 वर्ष. आता 50 वर्षामध्ये बालत्व पीडा रोग क्षय. बालत्व म्हणजे 12 वर्षाचं होस्तोर शेंबूड कसा पुसायचा तेच कळत नाही माणसाला. बरोबर आहे की नाही? हा. त्यानंतर पीडा रोग क्षय, आजार आहेत माणसाला, दुःख आहे, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आजारी पडतो, हे करतो, कोणाच्या सोयरिकेला जातो, कोणाच्या लग्नाला जातो, कोणाच्या भानगडीतच जातो, कोणाच्या कशातच जातो. आणि हे सगळं करण्यामध्ये मग गणित लावा आपल्या आयुष्याचं, की मग भजनाशी उरले ते काय. आपल्याकडे भगवंताच्या भक्तीसाठी किती वेळ उरलेला आहे. आपल्या पीडा, आपलं दुःख, आपला पाठलाग सोडत नाही, म्हणून माणसाच्या जीवनात शांतता नाही. गौतम बुद्धांनी बघितलं की ह्या जगात 3 दृश्य गौतम बुद्धांनी बघितलं. एक आजारी मनुष्य बघितला, एक म्हातारा मनुष्य बघितला, आणि एक मेलेला मनुष्य बघितला. आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं, एक आजारी माणसाला पाहिल्यावर गौतम बुद्धांनी आपल्या वडिलांना विचारलं की या माणसाची अशी अवस्था का आहे, तो अंथरुणावर पडून का आहे? त्याच्या वडिलांनी सांगितलं तो आजारी आहे.
का आजारी? अरे आजार प्रत्येकालाच होतो, प्रत्येकाच कधी ना कधी अंग दुखतं, कुणाला ताप येते, कुणाला खोकला येतो, कुणाचे हातपाय दुखतात, कुणाला चिकनगुन्या होतो, कुणाला कोरोना होतो, कुणाला काय होतं, कुणाला काय होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे मग तुम्ही पण आजारी पडला असणार. तो त्याचे वडील म्हणाले, हो मला पण बऱ्याचदा आजार झालेला आहे, म्हणजे मला पण आजार होईल. गौतम बुद्धांचे वडील म्हणतात, हो तुला पण आजार होईल. दुःख वाटलं. दुसरा मनुष्य पाहिला, म्हातारा, हातामध्ये काठी घेऊन वाकत वाकत हळूहळू तोल सावरत चाललेला होता. कधी थोडीशी हवा आली तर हवेच्या झोताने पडून जाईल अशी त्याची अवस्था. हडकुलं शरीर झालेलं हडकुळं ते पाहिलं. आणि त्या जिज्ञासू गौतमाने विचारलं आपल्या वडिलांना की ह्याची काय अवस्था आहे, हा असा का चालतोय? त्यांनी सांगितलं, हा म्हातारा झाला, हा वयस्कर झाला, याचं वय बरंच झालं, आता याला चालता येत नाही, याचं शरीर थकलेलं आहे. त्याने विचारलं, म्हणजे तुम्ही म्हातारे होणार? अरे हो, स्वाभाविक आहे, माझं वय झालं म्हणजे मी म्हातारा होईल, मग मी पण म्हातारा होईल. म्हणे हो तू पण म्हातारा होशील, माझी पण अशी अवस्था होईल. हो. गौतम बुद्धांना दुःख वाटलं. परत काही दिवसानंतर एक अंत्ययात्रा चाललेली त्या गौतमाने बघितली आणि आपल्या वडिलांना विचारलं, हे काय चाललंय? तो माणूस मेला, त्याचा जीवनाचा प्रवास संपला, तो मेला, त्यातलं चैतन्यत्व निघून गेलेलं आहे, आता संपलं त्याचं काम इथलं. म्हणजे प्रत्येक माणूस मरतो. म्हणे हो तुम्ही मरणार? म्हटलं हो मी मरणार, म्हणजे मी पण मरेल. हो तू पण मरशील. 3 दृश्य गौतम बुद्धांनी जीवनात बघितली. एका राज्याचे राजे म्हणजे राजकुमार होते, त्या राज्याचा त्याग केला, निघून गेले वनामध्ये जंगलामध्ये आणि तिथे जाऊन शांतीचा शोध घेतला. खरी शांती कशात आहे? अष्टांग योग असतील, पंचशील असतील, प्रज्ञाशील करून ह्या सगळ्या गोष्टी गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली बसून बोधिसत्व स्वतःमध्ये निर्माण केला आणि ते समाजाला शांतीचा मार्ग, जगाच्या पाठीवर सर्वात शांतीचा संदेश सांगणारं तत्वज्ञान जर कोणाचं असेल तर गौतम बुद्धांचा आहे. आपण अभ्यास करत नाही त्या गोष्टीचा, आपण चांगलं सगळीकडचं घेतलं पाहिजे. त्यांच्या लक्षात आलं की जीवनात दुःख आहे, आजार आहे, म्हातारपण आहे, मृत्यू आहे आणि ह्यामध्ये जर हे आयुष्य सत्कारणी लावायचं असेल तर शांतीशिवाय दुसरा पर्याय नाही. मला सांगा, कोणाचं जीवन आज शांतीमध्ये चाललंय? कोणाच्या जीवनात शांतता आहे? कोणाच्या जीवनात शांतता नाही. आणि ज्याच्या जीवनात शांतता नाही त्याला सुख कुठून येणार? श्रीकृष्ण भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, अशांतस्य कुतः सुखम. अशांत माणसाला कुठं सुख भेटतं का? संत ज्ञानेश्वरांनी भाष्य केलं, देखे अग्नी माझी घापती, ती बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके. अरे मासे ओंजळभर सोयाबीनचे बियाणं घ्या, सोयाबीनचं असं ओंजळभर, आणि चुलीमध्ये टाका आणि 2 मिनिटांनी त्याला बाहेर काढा आणि शेतात नेऊन पेरा. तुम्ही म्हणाल बाबा येडे झाले का? शेती जाळामध्ये, शेताच्या चुलीमध्ये जळालेलं करपलेलं बी शेतात नेऊन पेरल्यावर उगवल का? मग संत ज्ञानेश्वरांनी तेच म्हटलं, देखे अग्नी माझी घापती, ती बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुखप्राप्ती घडू शकते. जर चुलीतलं जळालेलं बियाणं शेतामध्ये उगवू शकत असेल तर अशांत माणसालाही सुख प्राप्त होऊ शकतं. याचा अर्थ चुलीत जळालेलं बियाणं उगवू शकत नाही, तसं अशांत माणसाला सुख कधी प्राप्त होऊ शकत नाही. ते बियाणं जसं जळालं ना तसं आपणही रात्रंदिवस जळतो. जावला एकदा नाही केले की जाऊ जळते, भावानं मोटरसायकल घेतली की भाऊ जळतो, शेजाऱ्याने एक मजला घरावर चढवला की शेजारी जळतो. बरोबर आहे की नाही? जळणं चालू आहे की नाही आपल्या जीवनामध्ये? माणूस कोणीही कोणावर जळतो आणि हे जळणं जोपर्यंत थांबणार नाही ना जीवनातलं, तोपर्यंत आपल्या जीवनात शांतीचा अंकुर निघणारच नाही. म्हणून जळणं थांबवा. आपल्याला जास्तीत जास्त विझवता आलं पाहिजे. पाणी काय करतं? कितीही गरम असू द्या, खळखळ उकळलेलं पाणी असू द्या, एखाद्या घराला आग लागलेली असू द्या, उचला भगवान टाका त्या आगीवर. ते म्हणतं का मी गरम आहे, मी विझवणार नाही? कितीही पाणी उकळलेलं असलं तरी लागलेली आग विझवतं. तसं आपल्याला होता आलं पाहिजे पाण्यासारखं, आपल्याला विझवता आलं पाहिजे. पण आपण मात्र जळतो. दुसऱ्याची प्रगती पाहिली की आपण जळतो. म्हणतात कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. दुसऱ्याचं चांगलं पाहिलं की आपण जळत असतो. हे जळणं थांबलं की आपल्या जीवनात शांती यायला वेळ लागणार नाही, सुख यायला वेळ लागणार नाही. प्रत्येक जण दुःखात गुंतलेला आहे, दुःखाने व्यापलेला आहे, कारण संसार हा दुःखालय आहे, दुःखाचं घर आहे. हे लक्षात असू द्या. हा पहिला दोष संसारातला स्वामींनी सांगितला. दुसरा दोष सांगितला पाप मूळता. संसाराच्या मुळातच पाप आहे. कोणतंही काम करा संसारासाठी पापच आहे. काही करा, निंदायला जा, त्या गवताची हिंसा होते, गवतावर जगणारे अनेक छोटे छोटे कीटक असतात,
तेही मरतात, गवतही मरतं, पापच आहे की नाही? कशालाही जा, फवारायला जा, झाडावर अनेक जंतू असतात, फवारणं म्हणजे मारण्यासाठीच फवारतो आपण, बरोबर आहे की नाही? तर संसाराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाप आहे, म्हणून संसारातला दुसरा दोष सांगितला पाप मूळता, आणि तिसरा सांगितला अनित्यता. संसार हा अनित्य आहे. तुमच्या पंजोबांनी संसार केला, बरोबर, नंबर 1 ला. त्यांचा संसार कायम आहे का? ते आहेत का? आता तुमचे पंजोबा आहेत का? त्यांचा संसार आटोपला, ते निघून गेले. तुमच्या आजोबांनी केला, ते आहेत का? कोणाचे असतील, कोणाचे नसतील, कोणाचे गेले असतील, कोणाचे जाणार असतील, बरोबर आहे. वडिलांनी संसार केला, कोणाचे असतील, कोणाचे गेले असतील. तुमचा संसार चालू आहे. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या आजोबाचा टिकला नाही, पंजोबाचा टिकला नाही, वडिलांचाही संपला, तुमचा राहील व शेवटपर्यंत असा 1000-2000 वर्ष, असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. कधी ना कधी संपणार आहे. आणि म्हणून संसार हा अनित्य आहे, हा नित्य नाही, कधीतरी संपणार आहे. मग स्वामी म्हणतात संसार खूप चांगला आहे, पण हे 3 दोष आहेत. एका मुलीला बघायला मुलगा आला, तिला पसंत पडला, मुलालाही मुलगी आवडली, सगळं चांगलं होतं, घरी 100 एकर जमीन आहे, सासू सासरे देव माणसं आहेत, धीर चांगला आहे, भाया चांगला आहे, नणंद चांगली आहे, सगळं सगळं चांगलं आहे, घरातली माणसं प्रेमळ आहेत. पण सोयरीक जोडणाऱ्यानं सांगितलं सगळं चांगलं आहे भाई, सगळं चांगलं आहे, पण पोरग जरा दारू पिते, रोज रोज दारू पिते. मग त्या पोरीनं विचार केला हरकत नाही, 100 एकर जमीन आहे, घर टोले जंग बांधलेलं आहे, सासू सासरे चांगले आहेत, धीर भाई चांगले आहेत, नणंद चांगली आहे, माणसं प्रेमळ आहेत, काय फरक पडतो, जाऊन द्या, हरकत नाही, मी लग्न करत. पुन्हा सांगितलं ठीक आहे, तेवढं आहे मला दारू प्यायची सवय, पण थोडस कधी कधी बाहेरचा नाद आहे मला, ते तमाशा बिमाशा बघायला जातो तिकडे इकडे. त्या पोरानं ते ऐकल्यावर थोडी चिंतेत पडली, पण तिने परत विचार केला, 100 एकर जमीन आहे, घर टोले जंग बांधलेलं आहे, गाडे घोडे सगळं दारात आणि सगळं सगळं आहे, काही हरकत नाही म्हणजे, मला काही घेणं देणं नाही त्याचं, मी फक्त सुखात आणि बाकीच्या गोष्टी हरकत नाही. तिसरा दोष सांगितला, म्हणजे सगळं ठीक आहे, पण अजून एक गोष्ट आहे म्हणे, ती तेवढीच आहे फक्त, मग दुसरं काही नाही. म्हणे काय? म्हणे त्याला जरा कॅन्सर झालेला आहे आणि ते 2 वर्षात मरणार आहे. आता एवढं सांगितल्यानंतरही जर एखादी मुलगी त्याच्याशी लग्न करत असेल तर तुम्ही काय म्हणाल? तिला येडी म्हणसाल की नाही, पिशी म्हणसाल की नाही, पागल म्हणसाल की नाही? तसंच आहे. देवाने सांगितलं की बाबा रे संसार खूप चांगला आहे, 100 एकर जमीन आहे, घरदार आहे, सासू सासरे चांगले, सगळं चांगलं आहे, पण असे दोष आहेत संसारात. हा अनित्य आहे, टिकणारा नाही, कॅन्सर झाल्यावर 2 वर्षात संपून जाणार. तसा हा संसार आहे, हा टिकणारा नाही, हा अनित्य आहे. आणि एवढे सगळे दोष माहिती झाल्यानंतरही जो फक्त संसारात गुंततो, मी म्हणत नाही संसार करायचा नाही, संसार करावा, कारण मानव संप्रदायाचे 4 स्तंभ सांगितलेले आहेत, स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षुक. ह्यात सुरुवातीला वासनिक घेतलेला आहे, संसारातला मनुष्य घेतलेला आहे. संसार ही पहिली पायरी आहे आणि संन्यास ही दुसरी पायरी आहे. जर माझ्या आई वडिलांनी संसार केला नसता तर मी जन्माला आलो नसतो आणि मला संन्यास घडला नसता. संन्यासाचं फूल हे संसाराच्या मातीतून उगवत असतं. संसार खूप चांगला आहे माझे बापू, हो, पण या दोषापासून वेगळं होता आलं पाहिजे आपल्याला. संसार करत करत देवधर्म करता आला पाहिजे. नुसतं संसारात गुंतून राहिलं की मग संसार वाईट आहे, नुसतं संसारात गुंतून राहिलं तर संसार वाईट आहे. पण संसार करत करत जर तुम्ही अध्यात्माचा हात धरला, धर्माचा हात धरला, परमार्थाचा हात धरला की मग तुमचा संसार चांगला होतो, हे लक्षात घ्या. जी संत परंपरा आपल्या पाठीमागे होऊन गेली, कोणत्याही संप्रदायातली असू द्या, वैष्णव संप्रदाय असू देत, महानुभाव संप्रदाय असू देत, कुठलाही संप्रदाय असू देत, त्यांनी संसारात असतानाही परमार्थ केला, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. मला सांगा वाल्या पळाने काय केलं होतं, किती पाप केली, कितीतरी रांजणं त्याच्या पापाने भरली, खडे टाकून, एवढे पाप त्याने केले. शेवटी नारद महर्षींची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की अरे तू काय करतोय? म्हणाला माझा संसार आहे, संसारासाठी मला करणं भाग आहे, त्यांना जगवायचंय, त्यांना खाऊ घालायचंय, त्यांना पिऊ घालायचंय, त्यांचा उदरनिर्वाह करायचा, त्यासाठी मला हे करणं भाग आहे. नारद महर्षी म्हणतात अरे वाल्या ठीक आहे, हरकत नाही, कर तू, पण तू ज्यांच्यासाठी करतोयस ते सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत का? आधी याची शहानिशा कर, ह्याची विचारपूस कर. तो म्हटलं ठीक आहे, काय हरकत आहे, माझी पत्नी आहे, माझ्यावर अतोनात प्रेम करते, जीव तोडून प्रेम करते, जीव ओवाळून टाकते, ती नक्कीच सहभागी होईल. पत्नीकडे गेला, विचारलं पत्नीला मी एवढे पाप केले, जवळपास 7 रांजणं माझ्या पापाने भरलेली आहेत आणि तू ह्या पापामध्ये सहभागी आहेस की नाही? त्याची पत्नी म्हणते मालक तुम्ही तुमचं काम करता, मी माझं काम करते. तुम्ही आणून टाकायचं आणि मी करून खाऊ घालायचं, एवढं माझं काम आहे.
तुम्ही काय कमवता, कसं कमवता, पापाने कमवता, पुण्याने कमवता, मला काही माहित नाही. मी माझं काम करते, मी माझ्या कामापुरती मर्यादित आहे. तुमच्या पापात सहभागी मी कशी होणार? तुम्ही कष्ट करूनही कमवून आणू शकता, मी करून खाऊ घालेल. तुम्ही कसंही या ना, मी करून खाऊ घालेल. मी पापात सहभागी नाही. आई वडिलांना विचारलं, त्यांनी तेच उत्तर दिलं. मुलाबाळांना विचारलं, त्यांनीही तेच उत्तर दिलं. आणि त्याचे डोळे उघडले. ज्यांच्यासाठी मी हे सगळं करतोय तेच त्याच्यात सहभागी नाहीत आणि मी काय करणार? मग ते नारद महर्षीकडे गेले आणि मग पुढे त्यांनी त्यांना काय उपदेश केला आणि वाल्यात वेळाचे वाल्मिक महर्षी कसे झाले, पुढे त्यांनी काय साहित्य रचना केली, हा सगळा प्रकार तुम्हाला माहिती आहे. जीवनात परिवर्तन घडण्यासाठी एका सद्गुरूची गरज असते, एका मार्गदर्शकाची गरज असते की ज्याने रस्ता दाखवावा आणि आपण त्या रस्त्याने जावं. नाही तर सांगणाऱ्याने सांगावं आणि आपण आपलंच करावं, असं नाही. गुरु सांगण्यासाठी असतात, ते तुमच्या हाताला धरून नेऊ शकत नाहीत. कारण तुम्ही जर त्यांचं बोट त्यांच्या हातात दिलं तर ते नेतीलही, पण आपण आपलं बोट त्यांच्या हातात देतच नाही. आपल्याला वाटते बोटला धरले की मनगटाला धरतील लगेच, असं वाटतं ना आपल्याला. गावात साधू आले की काही माणसं कट मारतात बघा, असे झाली परिस्थिती. तशी झाली म्हणा. आम्ही जातो कधी मेजमानाकडे तर भिक्षेसाठी जातो, नाही तर वर्गणीसाठी झालो. त्यांची तरी काय चूक आहे. पण अजूनही काही माणसं समाजात आहेत जे समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी समाजाच्या जवळ जातात. म्हणून त्यांच्या हातात आपलं बोट दिलं पाहिजे. कारण गुरु जे काही लक्षणं सांगितलेली आहेत. गुरु कोण असतो? शिक्षक व बोधकश्चैव. गुरु शिक्षक आहे, तो बोधक आहे. तो आपल्याला शिकवितो, तो आपल्याला बोध करून देतो, तो आपल्याला काही गोष्टी सांगतो. अशी गुरुची काही लक्षणं सांगितलेली आहेत. आणि मग त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण चाललं पाहिजे. मार्ग दावणी गेले अधिक दयानिधी संतते. त्यांनी रस्ता दाखवला की त्या रस्त्याने आपल्याला चालता आलं पाहिजे. अंगुलीमाल नावाचा एक डाकू होता बघा, अंगुलीमाल नावाचा, तुम्ही ऐकलं असेल. तो लोकांचे बोट तोडायचा, लुटायचा त्यांना जंगलामध्ये, रस्त्यामध्ये अडवायचा, त्यांना लुटायचा आणि लुटल्यानंतर त्याचं बोट तोडायचा. आणि गळ्यामध्ये त्याने माळ घातली होती. एका माणसाला लुटलं की त्याचं बोट तोडून तो काय करायचा, त्याच्यामध्ये दाबणीनं ओवायचा आणि तो हार असा त्याने माणसाच्या अंगठ्यांचा गळ्यामध्ये घातला होता, म्हणून त्याला अंगुलीमाल म्हणायचे. आणि एके दिवशी गौतम बुद्ध त्या जंगलातनं चाललेला आहे. त्यांना अडवलं, अरे थांब, काय तुझ्याकडे दे मला. अरे मी भिक्षुक आहे, माझ्याकडे काय भेटणार आहे, घे तुला काय पाहिजे ते. एक लंगोटी गुंडाळलेली हवी असेल तर घेऊन टाक, भिक्षेचं पात्र आहे, घे लागत असेल तर. त्याची काय गरज होती. त्याने म्हटलं तुझ्याजवळ काय आहे, जा निघून जा. काहीच नव्हतं बुद्धांकडे. मग पण जाता जाता त्यांनी सांगितलं तुला काहीतरी द्यायला पाहिजे. मला एक काम कर, माझ्यासाठी एक काम कर असेल का, माझी इच्छा आहे. तेवढं जर तू केलीस तर मी तुला बरंच काही देईल. कारण माझ्याकडे अख्खं राज्य आहे, सगळं सोडून आलो, मी तुला देऊ शकतो काहीतरी. काय तुम्ही सांगून काय सांगणार, सांगा म्हणे काय सांगायचं ते. त्यांनी सांगितलं त्या झाडाचा एक फांद तोडून आण, एक छोटीशी काडी तोडून आण. आणि तो गेला, सोपं काम होतं. गेला, एक काडी तोडून आणली, दिली गौतम बुद्धांच्या हातामध्ये. हे घ्या म्हणजे झालं तुमचं काम, द्या मला आता तुमचं राज्य कुठे आहे ते. गौतम बुद्धांनी सांगितलं अर्ध काम झालं, अर्ध काम बाकी आहे. म्हणाले काय, आता ही काडी जिथून तोडून आणली तिथं नेऊन लावून टाक, माझं सगळं राज्य मी तुला देऊन टाकतो. तो त्यांच्याकडे बघून हसायला लागला. म्हणाला महाराज कसे शक्य आहे, एकदा तोडलेलं पुन्हा जोडता येतं का? शक्यच नाही ना. तोडता येतं, तोडणं सोपं आहे, पण जोडणं अवघड आहे की नाही. मग बुद्धांनी त्याला तेच सांगितलं, अरे भल्या माणसा, तू इतक्या माणसांना लुटतोस, लुबाडतोस, त्यांची बोट तोडतोस, हे तुला जोडता येणार आहेत का? ही पाप तुला फेडता येणार आहेत का? हे दोष तुला धुता येणार आहेत का? नाही ना. मग सोडून दे हे सगळं. एकदा तोडलं की पुन्हा जोडता येत नाही. आपण माणसं तरी काय करतो, आपण तोडायचं काम करतो. माणसाला माणसापासून तोडतो, याची गोष्ट त्याला सांगतो, त्याच्या कुरापती ह्याला सांगतो, ह्याच्या गोष्टी त्याला सांगतो. काय असतं आपल्याला ते काम बसलं की, तुला माहितीये का रामरावची पोरगी शामरावच्या पोरासोबत पळून गेली, आपण गप्पा मारतो की नाही बसले जागी, ह्याच्या गोष्टी त्याला सांगत बसतो की नाही. आपण तोड्याचंच ते काम करतो, आपल्याला जोडता कुठे येतं. एखाद्याची जोडलेले तोड्याचं आपण करतो, शौरी जुटलेली असते, चांगली असते, आपण जाऊन सांगतो तुला माहिती का ते पोरग तिकडे दारू पीत बसते, बिड्या उडत बसते, त्याला पोरगी द्यायला का म्हणतात की नाही. माणसं एकमेकाचं तोड्याचं काम करतात की नाही. आपण अंगुलीमालापेक्षा वेगळे काय आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रातही असाच एक डाकू येतो, एक दरोडेखोर, नागदेव नावाचा. हातामध्ये उघडी तलवार आहे, नंगी तलवार. गावोगाव दरोडे टाकतोय. ब्राह्मण पाहत नाही, संन्यासी पाहत नाही, कोणी पाहत नाही. येईल त्याला मारतोय, दरोडे टाकतोय. द्वेषाने पेटून उठलेला आहे एवढा मोठा दरोडेखोर. त्यांची आई, त्यांची बहीण रामदेवांसोबत
स्वामींकडे जातात, स्वामींच्या सन्निधानात जातात, पण त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते रामदेवांबद्दल. घातपात करायला निघालेला नागदेव रामदेवांच्या सोबत स्वामींच्या दर्शनाला जातो आणि त्याची वृत्ती बदलते. स्वामींच्या आध्यात्मिक निरूपणानं नागदेव, एक दरोडेखोर असणारा नागदेव, महानुभाव संप्रदायाचा आचार्य झाला की नाही? महानुभाव संप्रदायाचे पहिले आचार्य श्री नागदेव आहेत. एक दरोडेखोर असलेला माणूस नागदेवासारखा आचार्य होतो. अंगुलीमाल नावासारखा एखादा डाकू आपल्या गळ्यातली माळ टाकून देतो आणि गौतम बुद्धांच्या मागे त्यांचा मार्ग अनुसरण करायला जातो. वाल्या कोळ्याचा वाल्मिक महर्षी होतो. हे बदल, हे परिवर्तन होतं की एक चांगला माणूस जीवनात आल्यानंतर, एक चांगला गुरु जीवनात आल्यानंतर आपल्यात ते होणं गरजेचं आहे. फक्त गुरु केला, गळ्यात माळ घातली, गाठी घातली म्हणजे होत नाही. त्या गुरुनं काय सांगितलं ते आपण कितपत करतो? गुरुनं सांगितलं, प्रत्येक संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. मी कोणा संप्रदायाला वाकडं लावत नाही, नाव ठेवत नाही, त्यांचे दोष घेत नाही, पण प्रत्येक संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. प्रत्येक आजाराला एक पथ्य असते की नाही? शुगर झाली म्हणजे साखर खाऊ नये, बरोबर आहे ना? शुगर झालेल्या माणसाला साखर जमते का? नाही जमत. त्याचा आजार वाढेल तो लवकर मरण. बीपी झाली, बीपी वाढतोय त्याचा, त्याला मीठ जमत नाही, बरोबर आहे की नाही? मग हे आजाराचे पथ्य आहेत की नाही? तसं तुम्ही ज्या संप्रदायाची माणसं आहात, जो संप्रदाय म्हणजे काय हो? संप्रदाय म्हणजे एक विचारधारा आहे, एक तत्वज्ञान. आता तुम्ही महानुभाव संप्रदायाचे अनुयायी आहेत, कुणी वैष्णव संप्रदायाचे असतील, तर प्रत्येकाने आपलं पथ्य पाळलं पाहिजे. प्रत्येक संप्रदायाला पथ्य आहे. वैष्णव संप्रदायाची माणसं असतील तर त्यांनी मांसाहार करू नये, त्यांनी आपली गळ्यात माळ घालावी, नामस्मरण करावं, उघड मंत्र आहे त्यांचा, काय अर्थ. महानुभाव संप्रदायाची माणसं असतील, यांची भक्ती कशी आहे? एकनिष्ठ भक्ती आहे, तत्व आहे की नाही आपलं? आणि मग आपण महानुभाव संप्रदायाचा अनुग्रह घेतला, आपल्या गुरुनं सांगितलं आपल्याला कोणा रस्त्यानं चालायचं. हे सांगितल्यानंतर जर आपण त्या रस्त्यानं चालत नसलो तर आपला अंगुलीमाल आपल्यातला मरणार आहे का? आपल्यातला वाल्याकोळी मरणार आहे का? आपल्यातला दरोडेखोर असलेला नागदेव मरणार आहे का? नाही मरू शकत. आपल्यात परिवर्तन नाही होऊ शकत. गुरु जे सांगतो त्या रस्त्यानं चाला ना. गुरुनं सांगितलं नाही एकनिष्ठ भक्ती करायची, मग आपण लक्ष्मी मांडतो, मग आपण गणपती मांडतो, मग आपण सगळ्याच देवाची भक्ती करतो. आपण जिथं जिथं आपल्या इच्छा पूर्ण होतील, जिथं आपले नवस पूर्ण होतील, तिथं आपण जातो. हिंदू लोकांना आपले हिंदूचे देव कमी पडायला लागले, मिस्किन देवाला जातात, सैलानी बाबाला जातात, मुसलमानाचे देवही कमी पडतात आपल्याला. अरे आपलं तत्वज्ञान काय? आपल्या गुरुनं आपल्याला रस्ता दाखवलाय कोणता, आपण चाललोय कोणीकडं. भक्ती करा माय बाप हो, पण श्रद्धायुक्त करा, डोळसपणाने करा. कारण आपला संप्रदाय हा प्रतितीपंथ आहे, बरोबर आहे? भट्ट मार्गाच्या नंतर आपल्या संप्रदायाला जर कुठलं नाव असेल तर प्रतितीपंथ हे नाव आहे. लक्षात घ्या. प्रतिती म्हणजे काय? प्रतिती म्हणजे अनुभव. खरं काय, खोटं काय, वास्तविकता काय, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय. भक्ती करायची असेल ना तर श्रद्धायुक्त करा. अंधश्रद्धेनं भक्ती केलेली कधीही देवाला पावन होत नाही, लक्षात घ्या. नवस केल्यानं लेकरं झाले असते तर लग्न करायचं काम पडलं नसतं. नवस केल्यानं लेकरं होत नाही, अंधश्रद्धा आहे. आणि आपण सगळं पाहतो, हातामध्ये फुलवात घेऊन झुलवत बसतो, आरशावर पैसे ठेवतो, काय काय करतो आपण, किती अंधश्रद्धा पाळतो. लक्षात ठेवा, देव कधीच लागत नसतो. आपण पाहतो कोळवाडीचा देव आहे का, लिंगावचा देव आहे का, कुठला देव आहे का, आणि मग कुठेतरी तो रुपया चिटकून बसतो आणि आपण म्हणतो ठीक आहे असं आहे. पण माय बापू लक्षात घ्या, देव कसा आहे? तो दयाळू आहे, मयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. स्वामी भृत्यू हा संबंध अनादीचा. स्वामी सेवकाचा संबंध देवाचा आणि भगवंताचा आणि भक्ताचा आहे. तोमेव माताचा पिता तोमेव आपण म्हणतो की नाही भगवंताला? तुम्ही ज्याला आई म्हणता की नाही भगवंताला? म्हणता ना, तोमेव माताच पिता तोमेव. तुम्हाला पाठ असेल ना, आरती झाल्यावर म्हणता की नाही? आणि मग तुम्ही ज्याला माता म्हणता, आई काय करते? लेकराचं चुकलं म्हणून लेकराचा जीव घेते का? त्याला लागते का? त्याला दुःख देते का? अरे तो देव तुमची आई आहे ना, मग तुमचं काही चुकलं तर तुम्हाला लागतो का देव? आपण म्हणतो मला इथला देव लागला, तिथला देव निघाला, इथला देव निघाला, तिथला देव निघाला. सोडून द्या, हे खुळेपणा सोडून द्या. लक्षात घ्या, तुम्ही थोडं समजून घ्या, धर्म काय आहे, श्रद्धा काय आहे. थोडं डोळसपणाने भक्ती करत चला माय बाप. आणि मग मला हे सांगायचं आहे की तुमचा धर्म तुम्हाला जे सांगतो त्या रस्त्यानं चालण्याचा प्रयत्न करा. तो भगवंत आई आहे. लेकरू मांडीवर हगलं म्हणून कुठल्या आईनं मांडी कापली का? तुमच्या गावात आहे का अशी एखादी आई? नाही, ती स्वतःची मांडी धुते, त्या लेकराचं ढुंगण धुते, स्वच्छ करते, त्याला परत जवळ घेते की नाही, परत दूध पाजते, त्याला पाजते की नाही, त्याला दूर लोटते का? मग आपलं काही चुकलं म्हणून भगवंत कधी त्या भक्ताला आई आहे ना, तो माता पिता म्हणता ना तुम्ही त्याला, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. मग एवढे नाते ज्या देवासोबत आहे, तो देव तुम्हाला दूर लोटणार आहे का? तो देव तुम्हाला त्रास देणार आहे का?
अजिबात नाही. पण आपल्याला त्या भगवंताशी तसं एकनिष्ठपणे राहता आलं पाहिजे. भगवंत काय म्हणतात, अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. अरे अर्जुना, तयाचा योगक्षेम आघवा, तयाचा मदची पडिला पांडवा, जयाच्या सर्व भावा आश्रयो मी. त्या भक्ताचं खाणं पिणं उठणं बसणं सगळी काळजी मला आहे, पण कुणाची? जयाच्या सर्व भावा आश्रयो मी, जो सर्व भावाने अनन्यतेने केवळ मला आश्रित झालेला आहे, मला शरण आलेला आहे. आणि माझ्या भक्त आणि संसाराची चिंता, समर्थाची कांता काही कोरांना मागे. अरे जो माझा एकनिष्ठ भक्त झाला त्याला आणि संसाराची चिंता शक्यच नाही, विषय सोडून दे. पण तशी भक्ती आपल्याला करता आली पाहिजे. 4 भक्त सांगितले भगवद्गीतेनं. त्याच्यामध्ये आलेला आहे अर्थार्थी भक्त सांगितलेला आहे, ज्ञानी भक्त सांगितलेला आहे, जिज्ञासू भक्त सांगितलेला आहे आणि अर्थ भक्त सांगितलेला आहे. अर्थो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीचं वर्तर्षभ 4 भक्त सांगितले. एक अर्थ म्हणजे आर्तीपोटी आवडीपोटी जो भगवंताची भक्ती करतो. अर्थ म्हणजे काय कळलं का तुम्हाला? एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते आणि मग ती भेटली पाहिजे असं आपल्याला वाटतं की नाही, त्याला अर्थ म्हणतात. एखाद्या बाईचा मालक जर कुठे सैन्यामध्ये असेल, बॉर्डरवर तिथे सैनिकामध्ये असेल आणि तो कधीतरी 2-2.5 वर्षांनी येतो, मग त्याच्या भेटीसाठी तिला जी उतावीळता असते त्याला अर्थ म्हणतात. असा एखादा भक्त असतो की मला देव भेटला पाहिजे असं ज्याला वाटतं, तो भक्त सांगितला अर्थ. त्यानंतर जिज्ञासू, जिज्ञासेपोटी देव कसा असेल, तो काय करत असेल, त्याच्याकडे काय असेल, तो किती आनंद देईल, त्याच्याकडे किती प्रेम असेल असा विचार करून जिज्ञासेपोटी भक्ती करणार, हा दुसरा भक्त सांगितला. अर्थार्थी तिसरा भक्त सांगितला, म्हणजे तुमच्या माझ्यासारखा अर्थार्थी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. माझ्या पोरीला पोरगं होऊ दे, तुला सोन्या चांगलं टोपरं वाहते म्हणतात की तुम्ही, असे नवसं करतो की नाही आपण? हे अर्थार्थी भक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, माझं दुःख जाऊ दे, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, नोकरी लागू दे, लग्न होऊ दे, आणि त्याच्यासाठी देवाजवळ जायचं, त्याच्यासाठी गुरुजवळ जायचं, हा अर्थार्थी भक्त, स्वार्थी भक्त झाला बरं का, लक्षात घ्या. तिसरा भक्त सांगितला. आणि चौथा भक्त सांगितला ज्ञानीचं भरतर्षभ. चौथा भक्त आहे ज्ञानी, जो त्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे, त्याला पूर्ण माहिती आहे. मग अर्जुनाने विचारलं, देवा हे 4 भक्त तू सांगितले, पण या 4 मधला तुझा आवडता भक्त कोणता? तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते. अर्जुना, मला ह्या 4 भक्तांमधला ज्ञानी भक्त आवडतो, कारण त्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे, त्याला जाणीव झालेली आहे, आणि त्या ज्ञानाने तो काय करतो? एक भक्ती विशिष्यते. तो एक भक्ती करतो, एकनिष्ठ भक्ती करतो. भक्ती एकनिष्ठच असली पाहिजे, लक्षात घ्या. एक उदाहरण देतो. तुमच्या अंगावर उन्हातनं चालत असताना असंख्य सूर्य किरण तुमच्या अंगावर पडतात. उन्हातनं चालताना, बरोबर आहे की नाही? ऊन लागते की नाही तुम्हाला? अंगावर सूर्यकिरण पडतात की नाही? मग तुम्ही जळता का त्यानं? ऊन लागल्यामुळे कुणी जळायला असं पाहिलं का तुम्ही? नाही ना, कुणी जळत नाही. पण एक काम करा, तुमच्या डोळ्यावर असणारा चष्मा काढा, ज्याला चष्मा असेल नंबरचा त्यांनी काढा, आणि असं उन्हामध्ये धरा. खाली एखादा कपडा धरा किंवा तुमचा हात धरा, काही धरा, हरकत नाही. आणि मग तो कपडा बघा, थोडासा 1 मिनिटाने काय होईल, हळूहळू पेटायला लागेल आणि त्याची आग तयार होईल, जाळ लागेल, पेटल तो, बरोबर आहे की नाही? मला सांगा, एवढ्या शरीरावर पडलेल्या उन्हानं काही माणूस जळत नाही, बरोबर आहे? पण थोड्याशा चष्म्याच्या काचातून छोट्याशा एकत्र केलेले सूर्यकिरण जाळतात, माणसाच्या कातडीला जाळतात, बरोबर आहे? कशामुळे जाळलं असं सांगा बरं मला? ती एका ठिकाणी आली, एकनिष्ठ झाली, एकविध झाली, बरोबर आहे? आपली भक्ती जर अशी झाली तर ठीक आहे, नाहीतर ती अंगभर पडलेल्या सूर्यकिरणासारखी विखुरलेली असेल, थोडीशी या देवाला, थोडीशी त्या देवाला, थोडीशी त्या देवाला, थोडीशी त्या देवाला. पण माणसं फार विचित्र आहेत. चिपडाचा रोग आला की चिपडाही तयार करतात, खोकल्याचा रोग आला की खोकलाही तयार करतात, ठसका लागला की ठसकाही तयार करतात. मग एड्स व्हायला लागला, लोकांनी एडसंबा देवी तयार केली. काय काय लोक आजार जसे वाढले तसे मरी यायला लागले की मरी माय तयार केली. माणसं दुःखापोटी देव तयार करतात, लक्षात घ्या. देव दुःखातनं जन्माला नाही आले पाहिजे, देव श्रद्धेतनं जन्माला आला पाहिजे. तुमच्या अंतःकरणात देव आहे, कुठं जायची गरज नाही. पण तसं अंतःकरण निर्मळ करता आलं पाहिजे, तेवढी निष्ठा असली पाहिजे. भक्ती करायची की मग ती एक विध असली पाहिजे. भगवंताने सांगितलं, मला तो भक्त आवडतो जो एक भक्तीर विशिष्टते, जो एकनिष्ठ भक्ती करतो, एक विध भक्ती करतो. मग ही ताकद आहे एकनिष्ठ भक्तीमध्ये.
जयाचे वाचे माझे आलाप दिठी भोगी माझेचे रूप जयाचे मन संकल्प माझेची वाहे माझ्या कीर्ती विन जयाची रीते नाही श्रवण जया सर्वांगा भूषण माझी सेवा जयाचे ज्ञान विषय नेणे जाणीवा मजची एका ते जाणे जयासी ऐसे लाभे तरी जिने ये रवी मरण. फक्त महानुभाव संप्रदाय सांगत नाही, वारकरी संप्रदायातल्या संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत की जो फक्त मला एकट्याला जाणतो, एकट्याला समजतो, एकट्याची भक्ती करतो. तुकारामांनी तरी काय म्हटलेलं आहे की शतखंड माझी होईल रसना जरिया वचना पालटे. एका पांडुरंगाशिवाय जर मी दुसऱ्या देवाची भक्ती केली तर माझ्या जिभेचे तुकडे तुकडे होतील, माझी रसना गळून पडेल. एवढी एकनिष्ठ भक्ती जेवढा अट्टहास महानुभाव संप्रदायाचा आहे तेवढाच वैष्णव संप्रदायाचा आहे. आपण त्या दृष्टीने भक्ती केली पाहिजे, त्या रस्त्याने गेलो पाहिजे, त्या मार्गाने चाललो पाहिजे. प्रत्येक संप्रदायाचं एक बेस असतो, पाया असतो. घराला पाया असतो की नाही तुमच्या? पायाशिवाय घर तयार होतं का? नाही होत ना. आणि मग तसं संप्रदायाचा एक पाया आहे, त्याचे तत्वज्ञान आहे. त्याचा जर तत्वज्ञानाचा पायाच आपला कच्चा असेल ना, मग काही अर्थ नाही, पुढच्या घराला काहीच अर्थ नाही. ते कधी कोल मडून पडून सांगता येत नाही. झाडाचं मूळ पक्क असेल तर झाड टिकतं, नाही तर जरासं वारा आलं की ऊन मळून पडून जातो. कसं आहे, तुम्ही धर्म स्वीकारला तर त्या धर्माची मूळ पक्की करा, त्या धर्माचा पाया पक्का करा, तर ते धर्म आचरण करायला आणि धर्म स्वीकारण्याला अर्थ आहे. नाहीतर गाठी करी खुटी देव करी पेटी. गुरु करायचा, गाठी खुटीला अडकून ठेवायची, नवरात्राच्या नवरात्रालाच काढायची, नाही तर ती नाही काढायची. आणि देव करी पेटी, ती पेटीमध्ये ठेवून दिली की झाली. एकदा नवमीला भक्त ते मंदिरात नेऊन मांडायचं. म्हणजे असं नाही ना, आपण गुरु केला की मग त्यानुसार आपल्याला आचरणही करावं लागेल. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही. हा दिखावा आणि ही दिखाव्याची भक्ती देवाला कधीच अभिप्रेत नाही. त्याला भक्त म्हणताच येत नाही. बस फक्त केलं, आपल्या आजोबांनी गुरु केला होता, आपल्या वडिलांनी गुरु केला, मग आपणही गुरु करायला पाहिजे म्हणून जर गुरु केला तर त्याला अर्थ नाही. का करायचा? ज्या संप्रदायाचा आपण स्वीकार करतो तो संप्रदाय नेमकं काय सांगतो ह्याचा विचार करून जर आपण भक्ती केली की नाही, मग त्या भक्तीला अर्थ निर्माण होतो. वेळ आहे का? 10 वाजले. 5 मिनिटं बोलतो. ठीक आहे, 5 मिनिटं बोलतो फक्त. मला माहिती आहे तुम्ही कंटाळ असता किंवा थकला असणार, दिवसभर शेतातली कामं वगैरे असतात. बरं, ठीक आहे. तर असं आहे की भक्ती मार्ग मी तुम्हाला सांगत होतो. वेगवेगळ्या संप्रदायाच्या वेगवेगळ्या नियमानं आपल्याला भक्ती शिकवली. कुठल्याही संप्रदायानं माणसाला वाईट व्हायचं शिकवलं नाही, माणसाला माणूस व्हायचंच शिकवलं. फक्त तत्वज्ञानाचे भेद आहेत. कुणी द्वैतवादी असेल, कुणी अद्वैतवादी असेल, कुणी एकेश्वरवादी असेल, कुणी अनेकेश्वरवादी असेल. प्रत्येक जण आपापलं तत्वज्ञान समाजासमोर मांडतो आणि तो तेवढ्याच ताकदीने मांडतो की समोरच्याला पटेल असं. बरोबर आहे. पण त्यातही माणसाला विचार करायला भगवंतानं बुद्धी दिली. मग माणसानं आपल्या बुद्धीने विचार करावा. मी सांगितलं म्हणजे माझंच खरं, मी तर म्हणालच माझंच खरं, पण तुम्हाला विचार करता आला पाहिजे ना, बाबांनी सांगितलं पण खरं आहे की नाही. त्यासाठी भगवंतानं आपल्याला बुद्धी दिलेली आहे. आणि मग या बुद्धीचा बरं असं काही नाही की माणसाला जास्त दिली आणि बाळाला कमी दिली, असं काही नाही. माणसालाही तेवढीच बुद्धी दिलेली आहे, बाळाला तेवढीच बुद्धी दिलेली आहे. पण त्या बुद्धीचा वापर करायचा आपल्या हातात आहे. गाडी जर 2 माणसाला घेऊन दिली, एकाला चालवता येते, एकाला चालवताच येत नाही. चालवणारा चांगला चालवल का न चालवणारा चांगला चालवल, चालवणारा त्याचा वापर करू शकेल ना. तसं बुद्धी दिली भगवंताने, पण त्याचा वापर ज्याला करता येतो तोच तिचा वापर करून जीवनाचा सारासार अर्थ ओळखू शकतो. किती सुंदर भगवंताने नरदेह घडवले. लक्ष करा, डोळे तुम्हाला बरोबर इथंच दिले. ते जर खाली तळपायला दिले असते तर डोळ्यात माती गेली असते ना चालताना. बरोबर आहे की नाही? बरोबर इथे दिलेत की नाही डोळे तुम्हाला? आणि डोळे कशासाठी दिलेत, कशासाठी दिलेत सांगा बरं मला. कशासाठी दिलेत डोळे? बघण्यासाठी दिलेत ना, झोपण्यासाठी थोडे दिलेत डोळे बंद करून. आणि मग ते डोळ्यांनी बघावं आपण, पण काय बघावं हेही कळलं पाहिजे माणसाला. कसं बघावं हेही कळलं पाहिजे. काय बघायचं? टीव्हीवर लागलेला पिक्चर बघायचा की भगवंताची मूर्त बघायची? त्या डोळ्यांनी काय वाचायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. एखादा धर्मग्रंथ वाचायचा, इकडच्या तिकडच्या गोष्टी वाचायच्या, हेही कळलं पाहिजे. डोळ्याचा उपयोग करता आला पाहिजे माणसाला. डोळे आणि दृष्टी या 2 गोष्टी वेगळ्या आहेत बरं का, लक्षात घ्या. डोळे प्रत्येकाला असतात पण दृष्टी प्रत्येकाला नसते. तुम्ही असं कसं जरा डोळ्यात जरा दृष्टी आहे असं नाही, लक्षात घ्या. डोळे कसे, माणसाला डोळे आहेत, म्हशीला डोळे आहेत, कुत्र्याला डोळे आहेत, डोळे सगळ्यालाच आहेत, पण दृष्टी फक्त माणसाकडे असते. लक्षात घ्या. डोळे कशाला असतात? अजून मोराच्या पंखाला डोळे असतात. बरोबर आहे की नाही? सीताफळाला डोळे असतात की नाही? आपण म्हणतो ना डोळे उघडले म्हणतो, आता पिकतंय. बरोबर आहे की नाही? सीताफळाला डोळे असतात पण नजर असते का? दृष्टी असते का? नाही.
डोळे असणं म्हणजे माणूस नाही, त्या डोळ्याच्या मागे दृष्टी असावी, नजर असावी. त्या डोळ्याने कसं बघायचं हे माणसाला कळलं पाहिजे. नाहीतर नजरा कशा विषारी झाल्या तर माणसाच्या, डोळे खराब झाले हो माणसाचे. रामायणातला एक प्रसंग मला आवडतो. सीता मातेचं अपहरण रावणाने केलं आणि रावणाने अपहरण केल्यानंतर रामचंद्र आणि लक्ष्मण तिचा शोध घेत जंगलामध्ये हिंडतात आणि रस्त्याने जात असताना काही दागिने पडलेले दिसले रामचंद्रांना. त्यांनी ते उचलून घेतले हातामध्ये. एक सापडला घेतला, पुढे गेल्यावर दुसरा सापडला घेतला, तिसरा सापडला घेतला, 3-4 दागिने असे हातात घेतले आणि लक्ष्मणाला दाखवले. म्हणाले, अरे लक्ष्मणा बघ, हे दागिने तुझ्या वहिनीचे आहेत का, बघ बरं याच्याकडं. तेव्हा लक्ष्मणाने एक दागिना उचलला, परत ठेवला, दुसरा उचलला, परत ठेवला, तिसरा उचलला, परत ठेवला, चौथा उचलला आणि त्याचे डोळे चमकले. दादा, हा दागिना वहिनीचा आहे. तो दागिना काय होता माहित आहे? पायातले पैंजण होते, चैन होते पायातले. हा दागिना वहिनीचा आहे आणि हे बाकीचे मला माहित नाही. दादा मला माफ कर. रामचंद्रांनी विचारलं, अरे हे सगळे दागिने सीतेचे तू का ओळखत नाहीयेस? आणि हा एकच दागिना पायातला पैंजण कसं काय तू ओळखला, बाकीचं का नाही ओळखत तुला? तेव्हा लक्ष्मणाने जे उत्तर दिलं ना रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये श्लोक आहे बघा, खूप सुंदर श्लोक आहे. लक्ष्मणाने उत्तर दिलं, नाहम जाणामी कुंडले, नाहम जाणामी केयुरे, नुपुरे त्वभि जाणामी नित्यम पादावी वंदनात. अरे दादा, मी वहिनीच्या कानातली कुंडल नाही ओळखू शकत, तिच्या गळ्यातली एकदाणी, तिच्या गळ्यातला हार, तिच्या ते मंगळसूत्र मला नाही ओळखता येणार, तिचे बाजूबंद मला नाही ओळखता येणार, पण दादा तिच्या पायातले चैन मला ओळखता येतील. का माहित आहे? नित्यम पादाभिवंदनात. माझी नजर वहिनीच्या पायाला सोडून कधी वर गेलीच नाही. याला म्हणतात नजर, याला म्हणतात दृष्टी. नुसते डोळे असून चालत नाही, त्या मागे दृष्टी असणं गरजेचं आहे, नजर असणं गरजेचं आहे. आपल्या नजरात इतकं विषारी झाल्यात, कोणाकडे कसं बघायचं कळत नाही. एखादी बाई माणसाच्या डोळ्याकडे पाहून अख्खा माणूस ओळखते, मेल्याची नजर चांगली नाही म्हणते. बरोबर आहे की नाही? एका नुसत्या डोळ्यावरून बाई माणसाला ओळखते की नाही? आपले डोळे चांगले करता आले पाहिजे. आपल्याला दुसऱ्याकडे बघत असताना प्रेमानं बघता आलं पाहिजे. आपण द्वेषानं बघतो, रागानं बघतो, वाकडे डोळे करून बघतो, पिंगळे डोळे करून बघतो. आपल्याला बरं वाटतच नाही, दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही आपल्याला. नुसते डोळे असून चालत नाही, त्यासाठी दृष्टी असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदा शहाजी राजांसोबत तमाशा बघायला गेले. शहाजी राजांसोबत लहानपणीचा काळ आहे शिवरायांचा, त्यांना होता छंद शहाजी राजांना, इतिहास वाचून बघा कळेल. आणि मग शिवाजी राजांना एक दिवशी सोबत घेऊन गेले ते. रात्रीची वेळ आहे, तो सगळा प्रसंग पाहून छत्रपती शिवाजी, बाल शिवाजी आहेत, लहानसे शिवाजी आहेत, परत येतात. एक 8-10 वर्षांचं वय त्यांचं असेल, नेमकंच त्यांना कळायला लागलेलं आहे. इकडे जिजामाता त्यांना घडवते रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगून, आणि शहाजी राजे त्यांना तमाशाला घेऊन गेले. रात्र झालेली आहे, 11-11:30ची वेळ असेल कदाचित. आणि छत्रपती शिवरायांच्या लक्षात आलं की आता काही खरं नाही आईने पाहिलं तर, म्हणून चोरून लपून हळूवार पावलांनी चोरत लपत लपत हळूहळू पायल टाकत घराकडे येतात. हळूच दरवाजा लोटला, अंधार दिसला, मंद प्रकाश दिसला. म्हणजे लक्षात आलं की दिवा मंद आहे, म्हणजे आई झोपलेली आहे. तरी चोर पावलांनी हळूच घरात घुसले आणि आपल्या शयन कक्षाकडे जायला लागले. शयन कक्ष म्हणजे आपली झोपायची जागा, तिकडे जायला लागले. तेवढ्यात दिव्याचा प्रकाश वाढला, उजेड झाला. आणि उजेड झाल्याबरोबर दिव्याकडे नजर गेली. दिव्याजवळ आई बसलेली होती, राजमाता जिजाऊ बसलेल्या होत्या. राजमाता जिजाऊने विचारलं, बाळ राजे कुठे गेला होता? गेलो होतो पिताश्री सोबत. कुठे गेला होता? खोटं बोलायची सोय नव्हती. आईला खोटं बोलावं असं आईने शिकवलंच नव्हतं. इव्हन कुणालाच खोटं बोलू नये, सत्य सदा बोलावे सांगे गुरु आणि आपला बाप. खोटे भाषण करणे सज्जन म्हणतात हे महापाप. हा श्लोक शिकवला होता शिवरायांना जिजाऊंनी. खोटं बोलायची सोय नव्हती. गेलो होतो तमाशा पाहायला. पाहिला हो, पाहिलं. काय पाहिलं? एक सुंदर बाई होती, नाचत होती. पाहिलं हो, पाहिलं, खूप सुंदर नाचत होती. अहो मग एक बाई नाचते हे पाहण्यासाठी तमाशात जायची काय गरज? म्हणाले म्हणजे उद्यापासून आम्ही नटतो, सजतो आणि तुमच्या समोर नाचतो, आमच्याकडेच पाहत बसा. शर्मीनं डोळे खाली गेले, डोळे पाणवले, डोळ्यातनं आश्वांचे 2 थेंब आले. आणि आई समोर शपथ घेतली, आई यानंतर कुठल्याही परस्त्रीकडे त्या नजरेनं मी बघणार नाही. आणि जेव्हा मावळ्यांनी सुभेदाराची सून, कल्याणच्या सुभेदाराची सून पालखीमध्ये बंदिस्त करून आणली, मेण्यामध्ये शिवाजी राजांसोबत ठेवली आणि सांगितलं, महाराज तुमच्यासाठी सुंदर नजराणा आणलेला आहे, स्वीकार करा. पडदे बाजूला सरकले मेण्याचे, पालखीचे. छत्रपती शिवाजी राजांनी पाहिलं की एक स्त्री, सुंदर स्त्री मेण्यामध्ये बसलेली आहे, घाबरलेली आहे, भेदरलेली आहे, तिचे डोळे शहारलेले आहेत, काय करावं तिला कळत नाही. त्यावेळेस छत्रपती शिवराय म्हणतात, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती,
बघून तिजला त्याच क्षणी मग बदले छत्रपती. त्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहिलं आणि शिवाजीराजे म्हणतात, आमची आई जर इतकी सुंदर असती तर आम्हीही किती सुंदर झालो असतो. रायगडाच्या पाषाणातून आवाज अजून येती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. अरे त्या बाईकडे पाहिल्यानंतरही, सुंदर तरुण स्त्रीकडे पाहिल्यानंतरही त्या स्त्रीमध्ये आई पाहण्याची नजर जिजामातेनं आपल्या लेकराला दिली, ती नजर आपल्याला आपल्या लेकराला देता आली पाहिजे. अलीकडे आम्ही पाहतो, पेपर उघडला की पेपरमध्ये बलात्काराच्या बातम्या, अत्याचाराच्या बातम्या, भ्रष्टाचाराच्या बातम्या. आपण चुकतो, आपण त्याला मंदिरात पाठवतो, देवधर्म करायला लावतो, पण त्याला संस्कार द्यायला विसरतो. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या लेकराला शिकवता आल्या पाहिजे. उद्याचा भारत चांगला संस्कारक्षम बनवायचा असेल, सुसंस्कृत बनवायचा असेल ना, तर अगोदर लेकरांना वळण लावायला शिकवा, त्याची नजर चांगली करा. तुम्ही त्याच्या डोळ्याची काळजी घेता, त्याचे डोळे तपासता, त्याला चष्मा लागत असेल त्याला दवाखान्यात नेता, सगळी काळजी करता की त्याच्या डोळ्याची काळजी नाही केली एक वेळेस तरी चालेल, पण त्याची नजर चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःची आणि आपल्या अपत्याची, आपल्या मुलाची. प्रत्येक गोष्ट, डोळे म्हणूनच नाही, कान सुद्धा. कान दिलेत ना देवाने आपल्याला, खूप छान कान दिले, दोन्हीकडून दोन. इकडून कोण बोलायला ऐकायला येते, इकडून कोण बोलायला ते ऐकायला येते, बरोबर आहे की नाही? मग त्या कानाने ऐकावं, पण काय ऐकावं? काय ऐकावं? दुसऱ्याच्या टवाळ्या ऐकाव्यात का? दुसऱ्याच्या ह्याच्या गोष्टी, इकडच्या तिकडच्या गप्पा ऐकाव्यात का? त्याचं कसं वाटोळं झालं, याचं कसं वाटोळं झालं. काय करतो आपण? चावडीवर बसून, पानपट्टीवर बसून, त्या पारावर बसून, इकडे तिकडे बसून, इकडच्या तिकडच्या ते गप्पा मारत असतो आपण. मंदिरात गेलो तरी आपल्या त्याच गप्पा असतात की नाही? ह्याची शोरीक मोडी, त्याची शोरीक मोडी, ह्याचं असं झालं, त्याचं कसं झालं, ह्याच गप्पा असतात की नाही? अरे मंदिरात गेल्यावर तरी देव धर्माच्या गप्पा मारा राजू, असं काय करताय? काय ऐकायचं हे आपल्याला कळत नाही. आपण ह्याच्या त्याच्या गोष्टी ऐकत असतो, ह्याचं त्याचं वाटोळ झालेलं ऐकत असतो, ह्याच्या टवाळखोर गप्पा आपण ऐकत असतो. कानाने ऐकावं, काय ऐकावं? निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधिर करून ठेवी देवा. देवा, मला जर लोकांची निंदा ऐकवायची असेल तर मला बधिर कर, मला लोकांची निंदा ऐकण्यात रस नाही. ही भावना जेव्हा तुमच्या अंतःकरणात निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला भगवंताने कान दिले ना, त्याचा फायदा झाला. नुसते कानात म्हणजे 10-10 ग्रामचे किंवा 8-8 ग्रामचे 5 ग्रामचे झुंबर घातले म्हणजे कानाचा फायदा होत नाही. त्या कानानं काय ऐकायचं हे आपल्याला कळलं की मग ते कान खऱ्या अर्थानं उपयोगाला गेलं. देवाने तोंड दिलं की नाही सुंदर असं तुम्हाला? तालोष्टपूट व्यापारे यंत्रोद्भवा वैखरे, टाळू दिली, ओठ दिलं, जीभ दिली, दात दिले, आणि या सगळ्यामुळे तुम्ही बोलू शकता, बरोबर आहे की नाही? यातला एक जरी अवयव तुम्हाला दिला नसतं तर काही शब्द तुम्हाला बोलता आले नसते. बघा, प्रत्येक अवयवाचं महत्व आहे. काही शब्द टाळूला जीभ लावल्यावर उच्चार होतात. ट, ठ, ड, ढ, ण हे शब्द टाळूला जीभ लावली तरच उच्चार होतात, त्याशिवाय होत नाही. त, थ, द, ध, न दाताला जीभ लावली तरच उच्चार होतात, नाही तर होत नाहीत. म्हाताऱ्या माणसाला म्हणता येत नाही दात पडल्यावर, नित्यम थ थ थ, बरोबर आहे की नाही? दाताला जीभ लावल्याशिवाय होत नाही. प, फ, ब, भ, म ओठाला ओठ लावल्याशिवाय म्हणताच येत नाही तुम्हाला. प्रत्येक शब्दाचा वर्ग तयार करताना ना, जुन्या लोकांनी ज्यांनी शब्द बनवले त्यांनी खूप विचारपूर्वक बनवले. क, ख, ग, घ, ग फक्त कंठातून येतात, काहीच करायची गरज नाही, फक्त कंठातून. क, ख, ग, घ हे सगळे शब्द तयार करताना एक विशिष्ट अवयवाचा विचार करून बनवला. आणि देवानं तुम्हाला हे अवयव दिले की नाही, विचार करून दिले. यातला एक अवयव दिला नसता तुम्हाला बोलता आलं नसतं. किती सुंदर तोंड दिलं देवाने आपल्याला बोलायला. आणि मग त्या तोंडाने काय बोललं पाहिजे? आपण चांगलं बोललं पाहिजे, लोकांना शिव्या दिल्या नाही पाहिजे. माईवर, बहिणीवर आपण शिव्या देतो. भांडणामध्ये लोक काय काय शिव्या देतात, काय काय बोलतात. याचं वाटोळ होईल, याचा खाना खराब होईल, याचं मड मसनात जाईल, याचं काय होईल विचारू नका. बायांचं ते विचारू नका. आम्ही आता लहान होतो तेव्हा बाया नळावर पाणी भरायच्या आणि नंबराच्या आधी जर कोणी घागर घुसवली ते विचारू नका. ते भांडण, त्यांचं ते बोलणं, मजा यायची. पण आता ते राहिलंच नाही, मजाच राहिली नाही ते. पण आपल्याला भगवंतांनी तोंड दिले की नाही, मग त्या तोंडानं भगवंताचं भजन गावं. नाही गाता आलं तर लोकांना प्रेमाने बोलावं, चांगलं बोलावं. काय धर्म म्हणजे काय हो? धर्म मला सांगा ना, कोणता धर्म, कोणता देव? अरे जर तुम्हाला माणसासोबत माणसासारखंच वागता येत नाही, माणसाला प्रेमाने बोलता येत नाही, आणि मग धर्म काय? साने गुरुजींनी सांगितलं, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाच्या पाठीवर एकच धर्म आहे. कोणता धर्म? जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम देता आलं पाहिजे, लोकांकडे प्रेमाने बघता आलं पाहिजे, लोकांशी प्रेमाने बोलता आलं पाहिजे, प्रेमाने ऐकता आलं पाहिजे. हे प्रेमानं करता आलं तो सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि आपण मात्र धर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये विभागल्या गेलो.
आपण जाती तयार केल्या, आपण धर्म तयार केले, आपण संप्रदाय तयार केले, जातीवाद तयार झाला, धर्मवाद तयार झाला, आपण आपल्यात भांडणं लावून घेतले. माय बापू, जगाच्या पाठीवर एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकीचा धर्म आहे. तुम्ही कोणा जातीचे आहात आणि काय आहेत हे सगळं गौण आहे. हे माणसाने विनाकारण थोतांड तयार केले. हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म ज्याला जपता येतो ना, मला वाटतं तो खरा माणूस आहे. ज्यानं जातीमध्ये माणसं विभागली, एक माणूस श्रेष्ठ, एक माणूस कनिष्ठ, एक मोठा, एक लहान, हे जातीभेद ज्याच्यात मनात निर्माण झाले ना, त्याला मला माणूस म्हणावंसच वाटत नाही. अरे तुला माणसाला माणसाशी माणसासारखं वागता जर येत नसेल तर कुठला धर्म, कुठली जात, कुठला संप्रदाय, कुठला देव? सगळ्यात पहिलं माणूस म्हणून जन्माला आलात की माणसाला माणसासोबत माणसासारखं वागता आलं पाहिजे. मग मला वाटतं त्याच्या देवधर्माला अर्थ आहे. रात्रंदिवस गाठी करत बसायची आणि माणसासोबत माणसासारखं वागता येत नाही, माणसाला माणसासारखी वागणूक देता येत नाही, काही अर्थ नाही देवधर्माला तुमच्या. दिवसातनं 4 वेळेस आरती करायची देवासमोर जाऊन आणि इकडे शेजाऱ्यासोबत भांडणं करायचे, भावासोबत भांडणं करायचे, आई वडिलांना विचारपूस करायची नाही, काही अर्थ नाही देवधर्म करण्याला. अरे घरात प्रेमानं वागा. मी तुम्हाला मगाशी सांगितले की हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर. अरे विश्वाला घर म्हणणारी आपली परंपरा आहे माय बाप हो, लक्षात घ्या. आपल्याला आपल्या घराला घर म्हणता येतं का? सासूला सुनेमध्ये कधी लेक दिसते का? सुनेला कधी सासूमध्ये आई दिसते का? हे जर तुमच्या घरात असेल तर मला तुमच्या घराला घर म्हणावं वाटेल. पण हे घर जर तुमच्या घरात नसेल तर, तुम्हाला तुमच्या सुनेमध्ये लेक पाहता येत नसेल तर, तुम्हाला तुमच्या सासूमध्ये जर आई पाहता येत नसेल तर त्या घराला घर म्हणता येत नाही. जी विचार तुम्ही तुमच्या लेकीसाठी करताना, लेकरू तिकडे उन्हाताना शेतात जात असेल, काम करत असेल, काय करत असेल, इथं बसून विचार करता की नाही? आणि ती सून जेव्हा शेताला जाते तेव्हा एका दिवशी नाही गेली तर मेली, घरी बसून खायली, शेतात जाईन, काम करणं, काही करणं, हिला नुसतं खायला लागते 4 टाइम, महाराणीवाणी बसायला लागते पंख्याखाली, टीव्हीचं बटन दाबते, नुसती टीव्ही पाहत राहते, असं म्हणता की नाही? आणि तुमची लेक घरात होते तेव्हा तुम्हाला वाटायचं की नाही तिला आराम भेटला पाहिजे? हा विचार तुम्ही प्रत्येकाविषयी जर सारखा करत असाल, ही सहिष्णुता तुमच्या अंतःकरणात प्रत्येकाविषयी समान असेल, समदृष्टी असेल ना, तर मला वाटतं तो खरा माणूस आहे. तर काय अर्थ नाही. नुसते डोळे असले म्हणजे माणूस होत नाही, तुम्हाला सांगितलं. नुसते कान असले म्हणजे माणूस होत नाही, नुसतं नाक असलं म्हणजे माणूस होत नाही. संत तुकडोजी महाराजांना देव दिसला, ते म्हटले माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. देव दिसला म्हणले मला तुकडोजी बाबा, पण कसा दिसला? माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. मला माणूस द्या, मला माणूस द्या अशी भीक मागताना मला देव दिसला. मला असा प्रश्न पडतो हा अभंग ऐकून, मला जर देव असा दिसला असताना माणूस द्या, मी म्हटलो असतो देवाला, भारताची लोकसंख्या 150 कोटीच्या वर गेली, आज इतकी लोकसंख्या झाली, लोकांना गावातल्या घरात राहायला जागा पूर्ण झाली, जुन्या घरात रोडला लोक प्लॉट घ्यायला लागले आणि घरं बांधायला लागली, एवढी लोकसंख्या झाली, घेऊन जाय किती माणसं घेऊन जायचे ते? मला वाटतं तुकडोजी बाबा असंच म्हटले असतील. पण यावर देव काय म्हटला माहित आहे? डुकरे मेंढरे, कुत्रे मेंढरे जंबुक डुकरे बहुत असती पण काय करू. अरे ही माणसं खूप आहेत रे इथं. कशी? कुत्र्यासारखी माणसं. आम्हाला लहानपणी दुसरीला असताना लोभी कुत्रा नावाचा धडा होता. त्या कुत्र्याला भाकर सापडली, कुत्रा कधी सापडल्यावर जागेवर बसून खात नाही, पटकन पळत घेऊन जातो दुसरीकडे कुठेतरी, दुसरे येतील घेतील म्हणून. आता जातो गावाच्या बाहेर, एक तळ आहे, त्या तळ्याच्या काठावर उभा राहतो, तळ्यात पाहतो आणि त्या तळ्यामध्ये दुसरा कुत्रा दिसतो, म्हणजे स्वतःच प्रतिबिंब दिसतं, त्याच्या तोंडात भाकर आहे. तर कुत्रा कसा असतो, स्वतःच जरी असलं तर त्याची भाकर मला भेटली पाहिजे म्हणून करून गुरकावतो, गुरकावतो आणि भुंकायला लागतो. भुंकल्याबरोबर त्याच्या तोंडातली भाकर पाण्यात पडते, पडल्याबरोबर पाणी हलतं, पाहतो तर काही कुत्रा नाही भाकरही नाही, दुसराही भाकर गेली तोंडातली गेली. अशी माणसं आहेत समाजात. देव म्हणला अरे कुत्र्यासारखी माणसं आहेत, स्वतःचा असताना दुसऱ्याची लुबाडण्याची इच्छा, स्वतःच तर आहे पण त्याचंही मला भेटलं पाहिजे, स्वतःच खायचं लोकांचंही खायचं, अशा वृत्तीची माणसं नसतात. लक्षात घ्या, ही कुत्री असतात, कुत्र्याच्या वृत्तीची असतात. वाईट वाटू देऊ नका, मी सांगत नाही, तुकडोजी महाराजांच्या अभंगातलं आहे. मेंढरे मेंढरासारखी माणसं आहेत, एक गेलं की दुसरं गेलं, तिसरं गेलं, चौथं गेलं, अरे कशासाठी चाललो, काही करायला काही कळत नाही. ती गंगाबाई मंदिरात गेली, देव केला, बाहेर निघाली, नातू सोबत होता, नातू हागला मंदिरात बाहेरच्या सभागृहात. आता काय करावं? तिने देवावरची फुलं जमा केली, असे आणून ठेवले त्याच्यावर, कारण तिकडून गंगाराम बापू येऊ लागले, त्यानं पाहिलं तर शिवा देतील, आणून टाकले त्याच्यावर, गेली निघून. गंगाराम बापू आले, देवावर फुलं वाहिले, निघाले, पाहिलं तरी तर फुलं, अरे नवीन देव निघाला की काय? मग गेले पुण्यामध्ये, थोडेसे फुलं आणले, त्यांनी बी वाहिले.
मागून सखाराम आला, त्याने देव केले, फुलं दिसले त्याने व्हायला. सगळ्याला म्हटलं रात्रीतून देव निघाला, रात्रीतून देव निघाला, रात्रीतून देव निघाला. सगळे लोक आलेले, सगळे देवाला फुलं व्हायचे, तिथे फुलं व्हायचे. बरं नुसते फुलं, दक्षिणा 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, हे एवढा मोठा ढीग झाला संध्याकाळवर. आता त्या मंदिराची पूजा 3 भाऊ होते, एका वर्षी यानं, एका वर्षी त्यानं, एका वर्षी त्यानं, असं ठरलेलं होतं. हे आता ठरलेल्या परंपरा आहेत. मग त्यानुसार आता ज्याचं साल होतं, ज्याचं वर्ष होतं, त्यानं त्या मंदिरातली पूजा गोळा केली. बाहेर आला, पाहिला अरे आपल्या मंदिरात देव निघाला आणि आपल्यालाच माहित नाही. जाऊ द्या मला हरकत नाही, दक्षिणा आहे, फुलं आहेत, जमा करू. आणि मग तो दक्षिणा जमा करायला लागला. तेवढ्यात दोघं भाऊ येऊन उभे राहिले, थांब. अरे का? अरे मधल्या देवाचं साल ठरलेलं आहे, या देवाचं थोडंच ठरलंय. नवीन देव निघाले की नाही याची मिटिंग घेऊ. लागले तिघाचे भांडणं, तिघाचे भांडणं लागले. तेवढ्याच शेजारची सखुबाई पळत पळत आली. अरे थांबा थांबा थांबा, भांडू नका. म्हणजे काय झालं, हे काय काऊन भांडायले? म्हणजे हे देव इथं तयार झालाय आणि या देवाच्या दक्षिणेवरून भांडणं व्हायला. हे आता माझं साल आहे म्हणून हे देव माझा आहे, दक्षिणा माझी आहे. अरे ही दक्षिणा तुझी नाही, देव तुझा नाही, तुझा नाही, तुझा नाही. हे देव त्या गंगूबाईच्या नाताचं आहे म्हणे. म्हणे कस काय? काढून पहा म्हणे, काय ते काढून पाहिलं तर खाली दिसलं काय. असा समाज आहे मेंढरासारखा. एकाने केलं की दुसरं करते, दुसऱ्याने केलं की तिसरं करते, एक जण गेला की दुसरं. अरे ती गर्दी मावत नाही बाबा, विचारू नका. म्हणजे जर अशी आपली भक्ती असेल आणि अशी आपली वृत्ती असेल तर माणूस म्हणता येणार नाही आपल्याला. कुत्रे, मेंढरे, जंबूक म्हणजे काय? कोल्हा. जंगलामधल्या कोल्ह्यासारखा धूर्त प्राणी दुसरा नाहीच, लक्षात घ्या. तो कोल्हा रस्त्याने चालत होता, जात असताना त्याला खूप भूक लागलेली होती, पोटात कावळे ओरडत होते. एक कोकिळा झाडाच्या फांदीवर बसलेली होती. तिच्या चोचीत कुठून तरी तिने गावातनं पुरी उचलून आणली होती आणि ती त्या फांदीवर बसलेली आहे. कोल्ह्यानं पाहिलं तर कोकिळेच्या तोंडामध्ये, चोचीमध्ये पुरी आहे. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, इतका धूर्त कोल्हा आहे, लक्षात घ्या. आणि तो त्या कोकिळेला म्हणायला लागला, अरे अरे कोकिळाताई, किती दिवसांनी भेटलीस, किती दिवसांनी तुझं दर्शन झालं. म्हणाली, काय रे बाबा, काय तुझा आवाज, किती सुंदर गातेस तू. लता मंगेशकर सारखा तुझा गळा, इतकी गोड गाणं म्हणतेस. तुझी भूपाळी ऐकल्याशिवाय सकाळ प्रसन्न होत नाही ग कोकिळाताई, किती गोड गातेस. एखादं गाणं मला म्हणून दाखवतेस का, मला ऐकण्याची खूप इच्छा होते. असं म्हटलं. कोणी माणूस असू द्या, संसारिक असू द्या नाही तर बाबा असू द्या, चांगलं म्हणलं की कोणी हुरळून जाते. थोडीशी स्तुती केली की त्याला गर्व चढतोच. आता कोकिळेला गर्व चढला, हा माझा आवाज इतका गोड, तिला बी त्याचा गर्व झाला. आता म्हणून दाखवते म्हणून तिनं चोच उघडली आणि गाणं म्हणायला लागली चिव चिव करून. चोच उघडली की चोचीतली पुरी आपोआप खाली पडली. कोल्ह्यानं पुरी एका मिनिटाच्या आत फस्त केली आणि तिला काय म्हणतो, गब्बस मसडीसारखी ओरडायली होती, काय तुझा आवाज काय, जर तिकडं मर तिकडं, मला भूक लागली होती म्हणून तुझी स्तुती केली. अशी माणसं समाजात आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी. साहेब तुम्हीच आमचे काय उद्धार करते, साहेब तुम्हीच आमचे असे, ह्या साहेबाच्या मागं, कधी त्या साहेबाच्या मागं, कधी ह्या पक्षाच्या मागं, कधी त्या पक्षाच्या मागं. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोकांची स्तुती करणारे स्तुती पाठक. हा तर ठीक आहे, लक्ष असू द्या की स्वतःच्या स्वार्थासाठी, हा घे, तिचं नाव घेतलं नाही म्हणून तर स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांची स्तुती करणारी माणसं ही कोल्ह्यासारखी धूर्त आहेत. स्वतःचा स्वार्थ साधावा, स्वतःला पैसा भेटावा म्हणून दुसऱ्याला चांगलं म्हणतील, दुसऱ्याची स्तुती करतील, साहेब साहेब तुम्ही खूप मोठे, तुम्ही खूप चांगले, असं म्हणणारी माणसं कोल्ह्यासारखी. आणि शेवटी सांगितलं डुकरे, डुकरासारखी माणसं. आता डुक्कर काय करतो तुम्हाला माहित आहे, हे काही सांगायची गरज नाही. ज्या माणसाला काय खावं हे कळत नाही ती माणसं डुकरासारखी असतात. निसर्गाने काही गोष्टी बनवल्या. जेवढे प्राणी ओठांनी पाणी पितात, लक्षात घ्या बरं का, फार महत्वाची गोष्ट आहे. जेवढे प्राणी ओठांनी पाणी पितात तेवढे सगळे शाकाहारी असतात. जेवढे प्राणी जिभेनं पाणी पितात तेवढे सगळे मांसाहारी असतात. आता मला सांगा, मांजर कशानं पाणी पिते? जिभेनं पिते. कुत्रा, सिंह, कोल्हा, लांडगा सगळे जिभेनं पाणी पितात, बरोबर आहे की नाही? आणि तेवढे मांसाहारी आहेत. दुसऱ्या प्राण्याचा शिकार करतात, त्याचं मांस खातात. आणि गाय कशानं पाणी पिते? म्हैस कशानं पाणी पिते? घोडा कशाने पाणी पितो? ओठाने पितात की नाही? हे कोणाला मारून खातात का? नाही खात. हे झाडाचा पाला खातात, गवत खातात, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुमच्या गावातले माणसं कशानं पाणी पितात? जिभेने की ओठाने? सांगा सांगा.
हा, ओठाणे पाणी पितो की नाही आपण, मग आपण कोण असायला पाहिजे? शाकाहारी. मग आता आम्ही पाहतो, आता रस्त्याने जात असताना इथून लोह्याला जाईपर्यंत कितीतरी हॉटेल तुम्हाला मांसाहारी दिसतील. तिकडं संभाजीनगरकडे जा रस्त्याने अनेक हॉटेल तुम्हाला मांसाहारी दिसतील. कुठेही जा, 10 मांसाहारी हॉटेलच्या मागे 1 शाकाहारी हॉटेल दिसते बरं का राजूभाऊ. अशी अवस्था आहे. मग आता हा माणूस ओठाणी पाणी पित असताना सुद्धा मांसाहार करतो, म्हणजे हा डुकरासारखाच आहे की नाही? काय खावं हे ज्याला कळत नाही तो डुकरासारखाच आहे. म्हणून देव तुकडोजी बाबाला म्हटला, मला माणूस दे रे बाबा, एक माणूस तरी दे मला. एकही माणूस मला दिसत नाही. कुणी असो, आपल्याला माणसासारखं वागता आलं तर आपण माणूस आहोत. समाजाच्या हिताचा विचार करा, समाजाची मदत करा, घरच्या लोकांसोबत प्रेमाने वागा, ईर्ष्या मत्सर ठेवू नका. सासा सुना असतील माईलेकीसारखं वागा, जावा जावा असतील बहिणीसारखं वागा. आणि मुलामध्ये वडिलांमध्ये संवाद असू द्या, चर्चा असू द्या, प्रेम असू द्या. बाप घरात आला की पोरगा बाहेर जातो, पोरगा घरात आला की बाप बाहेर जातो. ह्या संवाद असल्याशिवाय घरात प्रेम वाढेल कसं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. कुणाची निंदा करू नका, कुणाचं वाईट ऐकू नका, कुणाविषयी वाईट बोलू नका. साधू संतांचा आदर करा, धर्मावर श्रद्धा ठेवा. नाही तर अलीकडे फॅड आलेलं आहे, काही काही नवीन माणसं आलीत, साधू संतांचे दोष युट्यूबवर यायला लागलेत, बोलायला लागले. चुका प्रत्येकाकडून होतात नाही बाबा, प्रत्येक जण चुकत असतो. चुका कोणाकडून होत नाहीत असा माणूस नाही जगात. साधू असो, सामान्य माणूस असो, तो माणूस आहे. आणि सिद्धांत असा सांगतो की देव कोणाच्या पोटी अवतार घेतो. श्रीकृष्ण महाराजांनी देवकीच्या पोटी अवतार घेतला, दत्तात्रय प्रभूंनी अनुसूया मातेच्या पोटी अवतार घेतला, चक्रधर स्वामींनी मालिनी मातेच्या पोटी अवतार घेतला. का घेतला? असं सिद्धांत असा सांगतो शास्त्राचा की देव कोणाच्या पोटी अवतार घेतो? जो इतरांचे दोष आपल्या पोटात सामावतो. त्याला ऐकायला भेटले किंवा दिसले जरी तरी तो कोणाला सांगत नाही, स्वतःच्या पोटात सामावतो. एवढं निर्मळ ज्याचं पोट आहे त्याच्याच पोटी देव अवतार घेतो. जो इतरांचे दोष पाहतो, लोकांना सांगत सुटतो, आपल्या पोटात ठेवत नाही. म्हणून तर अलीकडच्या काळात देव अवतार घेत नाही. आज असा एकही माणूस आणि एकही बाई राहिले नाही की कोणाचं कोणाला सांगितलं नसेल म्हणून. आहे का तुमच्या लेखन? असं असतं तर देवाने तुमच्या पोटी अवतार घेतला असता. माय माऊला, मला तुम्हाला दोष द्यायचं नाही, वाईट म्हणायचं नाही, क्षमा करा. पण अशी अवस्था झाली अलीकडे. म्हणून धर्मावर श्रद्धा ठेवा, साधू संतांवर श्रद्धा ठेवा. तुम्ही केलेलं सत्कर्म तुमच्या सोबत येणार. मी चुकलो ना, त्याची शिक्षा देव मला देईल. पण तुमची श्रद्धा तुम्ही ढासळू देऊ नका. कुणीही असो जगात, कुणीही चुकत असतं. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुकलेल्याला क्षमा करणं हा खऱ्या माणसाचा धर्म आहे, त्याला खरा माणूस म्हणतो. म्हणून हे लक्षात ठेवा. त्यानुसार माणसाच्या जन्माला आलो की माणसासारखं वागा. थोडाफार देवधर्म कमी केला तरी चालेल, हरकत नाही, पण शेजाऱ्यासोबत प्रेमानं वागा. आपल्या रस्त्यातलं दारातलं झाडून तिच्या झाडात लोटू नका, असं करू नका. आपलंही झाडा तिचंही झाडा, उद्या ती तुमचं झाडेल. बघा एका दिवशी प्रयत्न करून शेजारणीच्या दारातलं झाडून पहा, उद्या ती झाडते की तुमच्या दारातलं. बघा एकदा करून, नक्की कराल. आपण लोकांसोबत जसं वागतो तशी लोक आपल्यासोबत वागतात. म्हणून प्रेमानं वागा, तुम्हाला प्रेम भेटेल. असं वागता आलं त्याला देव भेटतो, त्याला धर्म कळतो, तो माणूस म्हणून त्याचं जीवन सार्थक होतं. एवढं सांगतो. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, मला ही सेवेची संधी दिली, त्याबद्दल तुमच्याशी इथं गुज साधता आलं. तुमचं पवित्र आणि पावन दर्शन माझ्यासारख्या पामराला झालं, माझं जीवन धन्य झालं असं मी समजतो. आणि ही सेवा या ठिकाणी ज्यांनी माझ्याकडे सोपवली, विश्वास दाखवला, असे आमचे सद्भक्त राजूभाऊ आहेत. तुम्ही सर्वच मंडळी जी श्रद्धा अंतःकरणाच्या ठिकाणी बसलात, मला वाटतं जवळपास 10:30 वाजतायत, तरी तुम्ही ऐकताय. अरे घरात बापाचं पोरगा ऐकत नाही, तुम्ही माझं ऐकत बसलं तितका वेळ, त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो. बोलताना काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा मागतो. त्या चुकीची मला क्षमा करा. आणि सुपासारखं सूप पाहिलं तुम्ही, सूप आकड्याचं सूप, ते सूप काय करतं? चांगलं चांगलं मधात ठेवतं आणि कचरा फेकून देतं. तसं माझ्या बोलण्यातून जे चांगलं वाटलं ते तुमच्या सुपात ठेवा, आणि जो कचरा वाटला तो माझ्या अंगावर फेकून जा. जे चांगलं वाटलं ते घराला घेऊन जा. चांगलं वाटलेलं घेऊन जा म्हणल्यावर कोणाची चांगली चप्पल घेऊन जाऊन आपली खराब ठेवू नका, आपली हातलीच घेऊन जा, एवढं करा असं सांगतो आणि सांगतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. खरोखरच आज आपल्या गावचं भाग्यच म्हणायला काही हरकत नाही, कारण बाबा येणार आहे, प्रवचन होणार आहे, कोणालाही काही माहित नव्हतं. दुपारी काय त्या राजभाऊला वाटलं की सांगा म्हणजे असं असं, आम्ही ते सांगून गेलो. खरंच बाबा आपल्या संसारामध्ये जेवढे काही आपल्या उपयोगी पडेल अशा प्रकारचं दिव्य निरूपण या ठिकाणी बाबांनी आपल्याला केलेलं आहे. आणि म्हणून खरोखर तुम्ही भाग्यवान आहात आणि चांगला योग या ठिकाणी
या शिंदे भाऊने या ठिकाणी घडवून आणला, म्हणून प्रथम त्यांचे आभार या ठिकाणी मी मानणार आहे. खरोखर बाबा, मागच्या वेळेस तुम्ही आलात, परंतु इतका वेळ आम्हाला त्या ठिकाणी बसायलाही भेटला नाही आणि दुसरी भेट अचानक या ठिकाणी घडली. म्हणजे खरोखर आपला असणारा हे जे प्रेम आहे असं सदोदित राहावं हीच परमेश्वराला सांगून या ठिकाणी बाबाने या ठिकाणी चांगलं मनोरथ सादर केलं. त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो, त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करतो. योगायोग असंच वेळ काढून आमच्या गावासाठी येत जा ही त्यांना मी विनंती पण करतो. आणि सर्व सद्भक्त मंडळींना एक विनंती आहे, चहा ठेवलेला आहे, चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. चहा घ्या आणि उठल्यानंतर बाबांना दंडवत करायचा आणि आपण आपल्या घराकडे निघायचं. दंडवत प्रणाम. चहा प्या, चहा प्यायचं.